Praise the Lord, praise the Lord. देवाला धन्यवाद. Through the waters, through the fire, पाण्यातून आगीतून God stays. देव असतो. देव असतो. Amen. Just increase a little bit. Through the waters, through the fires, God stays. पाण्यातून आणि आगीतून देव असतो. देव थांबतो. We'll open our Bibles to Isaiah 43 verses 2 and 3. यशा 43 त्यातलं दुसरं आणि तिसरं वचन यावेळेला सगळ्यांनी काढा. एक तर सगळ्यांनी वचन ऐकायला बसून घ्या. बाहेर सुद्धा जी माणसं आहेत सगळ्यांनी खाली बसा आणि वचनाकडे जाऊया. यशा 43 2 आणि 3. When you pass through deep waters, I'll be with you. When you cross strong rivers, they will not drown you. When you walk through the fire, you will not be burned. The flames will not destroy you, because I am the Lord your God. I am the Holy One of Israel, Hallelujah. your Savior. Amen. Hallelujah. यशा 43 2 आणि 3. जेव्हा तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्यापाशी असेन आणि नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील तेव्हा तू जळणार नाहीस आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाहीत. कारण मी तुझा देव यहोवा इस्रायलाचा पवित्र तुझा तारणारा आहे. मी तुझी खंडणी म्हणून मिसर आणि तुझ्याबद्दल कुश व सभा दिलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. I think so. Sometimes I feel we don't need to preach. This verse itself is enough for us. कधी कधी मला असं वाटतं की काही उपदेश सुद्धा करायची गरज नाही. हे वचनच आपल्यासाठी पुरेसं आहे. If you only have that kind of faith, जर अशा पद्धतीचा विश्वास आपल्यामध्ये असेल, you don't need to expand, you don't need to explain. तर तुम्ही काही वाढवायची गरज नाही. तुम्ही काही विस्तारित करून सांगायची गरज नाही. आमच्यासारख्या प्रचारकांनी काही प्रचार करायची गरज नाही. वचनच पुरेसं आहे. Because the word stands like a lion. कारण हे वचनच सिंहासारखं उभं आहे. And the lion does not need any defendants. आणि सिंहाला कोणी बचाव करणारा लागत नाही. Amen. आमेन. But yet we have to. तरी आपल्याला करायला तर हवं म्हणा. Amen. आमेन. करावं लागतं. So God says, ते बोलला, you will face trouble in life. आयुष्यात तुला त्रासांना तो तोंड द्यायलाच लागणार. ती पदराला बांधलेली गाठ आहे बेटा. Waters, पाणी, rivers, नद्या, fire. आग. You just name the list. तुम्ही फक्त यादीतली नावं घ्या. ते सगळं आपल्या आयुष्यात येत असतं. But God says, I will go with you. पण देव म्हणतो मी तुझ्या सोबत जाईन. Amen. आमेन. No matter what it is. काही जरी झालं ना, You just keep on adding in the list. तरी तुम्ही त्या यादीमध्ये भर घालत राहा. And God says, I'm not afraid of any of these. आणि देव म्हणतो या कुठल्याही गोष्टीला मी घाबरत नाही. I'm more than sufficient for you. मी तुला पुरून उरणारा देव आहे. I will take care of you. मी तुला सांभाळीन. Praise God. देवाला धन्यवाद. You won't be destroyed आणि तुझा नाश होणार नाही. because I am your God. कारण मी तुझा देव आहे. I am your Savior. मी तुझा तारणारा आहे. I am your rescuer. मी तुझा वाचवणारा आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You know, life is not always calm like a still water. आणि आयुष्य नेहमी शांत पाण्यासारखं शांतता नसतं ना. Sometimes, कधी कधी. in fact, most of the times, आणि उलट पक्षी जास्तीत जास्त वेळेला the waters in our life, they crash like the waves. आपल्या आयुष्यातलं पाणी लाटांसारखं उचंबळून येतं आणि आयुष्यात काय चाललंय ते कळत नाही. The waves always lash on the shore. आणि लाटा नेहमी किनारी येतात नाही, आदळतात. It does not stop. आणि त्या थांबत नाही, त्या आदळत राहतात. Day and night. दिवस आणि रात्र त्या आदळतात. Whether you are there at night or not, the waves will lash. मग रात्री तुम्ही तिथे असा किंवा नसा, त्या लाटा मात्र आदळत राहतात. The rivers will rise. आणि नद्या सुद्धा उचंबळून वाहतात. Amen. Amen. The fire will burn. आग जळणार आहे, ती आग आहे. Where there is fire, there is burning. आणि जिथे आग असते ती आग पेटलेलीच असते ना. पेटलेलीला आग म्हणतात. Storms will rage. वादळ येणार आहेत. And in those moments, आणि त्या क्षणांमध्ये it's very easy to wonder, हे सोपं आहे आश्चर्य करणं. where is God? या त्या क्षणांमध्ये असं आश्चर्य करणं सोपं आहे की या सगळ्यात देव कुठे माहितीच नाही. या सगळ्यामध्ये देव कुठे माहितीच नाही. Because only in the storms of life we question God, where is He? का आयुष्याच्या वादांमध्येच आपण देवाला प्रश्न टाकून विचारत असतो की देवबापा तू कुठे आहेस. But hear this today, परंतु आज तुम्ही ऐका, God never leaves. परमेश्वर कधीही सोडून जात नाही. When the waters increase, जेव्हा पाणी वाढतं तेव्हा तो कधीही सोडून जात नाही. when the waters are deep, God does not leave you. पाणी जेव्हा खोल असतं तेव्हाही देव सोडून जात नाही. God does not run away when the fire gets heated up. आग जेव्हा फार पेटते तेव्हा सुद्धा देव पळून जात नाही, सोडून जात नाही. Let the fire be heated up 7 times. ती आग जरी 7 वेळेला पेटलेली असली, My Jesus will stand with you in the flames. तरी माझे येशू त्या आगीच्या ज्वालांमध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. The maximum the king could heat up the furnace was 7 times. तो राजा जास्तीत जास्त ती आग किंवा आगीची भट्टी किती पेटवू शकला? 7 पट जास्त पेटवू शकला. But my God carries an ice which can just drown the fire. पण माझ्या देवाकडे
माझ्याकडे असा काहीतरी बर्फ आहे की बस त्यातनं ते त्या आगीला विझवून बुडवून टाकेल. Praise God. देवाला धन्यवाद. God does not back away when the battle becomes hot. जेव्हा युद्ध फार भडकतं तेव्हा देव बॅकआउट होत नाही बेटा. देव नाही माघार घेत. Let the battle have the shout of Goliath. त्या युद्धामध्ये गोलायतचा जरी आक्रोश असला In the silence of David, God will defeat them. तरी दाविदाच्या शांततेत देव त्याला हरवेल. आमेन. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. That's why म्हणून Isaiah 43, यशया 43 there God doesn't say, तिथे देव असं म्हणत नाही you might pass through trouble. की कदाचित तू त्रासांमधून जाशील. No. नाही. He says, when you pass through trouble. हा यदा कदाचितचा मामलाच नाहीये. तर लिहिलेलंच आहे की आयुष्याला पदराला त्रास बांधलेले जेव्हा तू त्रासातून जाशील. That means याचा अर्थ it comes all the time. नेहमी ते त्रास येत असतात. Jesus said, in this world you will have tribulation. येशू म्हणाले ना या जगात तुम्हाला त्रासांना तोंड द्यावं लागणार But आहे. be of good cheer. पण तरी तुम्ही धीराने राहा. For I have overcome the world. धीराने राहा. मूड ऑफ करून घ्यायची गरज नाही. मी या जगावर मात केलेली आहे. I have been facing trouble every day. मी रोज त्रासांना तोंड देत आहे. But you will not see a wrinkle on my face. पण माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला सुरकुत्या पडलेल्या दिसणार नाहीत. Because God is with me. कारण देव माझ्या सोबत आहे. Say, God is with me. म्हणा देव माझ्या सोबत आहे. And you will not see a frown on my face. कधी तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर आठ्या पडलेल्या दिसणार नाही. Because God is with me. कारण देव माझ्या बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. कुछ भी हो गया तुम्ही कुछ नहीं होता. जीसस अपने साथ है. Because God says, कारण देव बोलले I will be with you. मी तुझ्या सोबत राहीन. And the rivers will not sweep over you. आणि त्या नदीचं पाणी तुला बुडवणार नाही. The fire will not burn you out. ती आग तुला जळून राख करणार नाही. Now, this is not just a promise. आता हे फक्त वचन नाहीये. That is a declaration. ही एक घोषणा आहे. Declaration from the God who never breaks a promise. ही देवाकडनं आलेली घोषणा आहे जो देव कधी त्याचं वचन तोडत नाही. Heaven and earth shall pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल. But Jesus said, my words will never pass away. येशू म्हणाले माझे शब्द एकदा गेलेले कधी नाहीसे होणार नाही. So today we stand on this. तर आज आपण यावर उभे आहोत. No matter how deep the waters are. की पाणी किती जरी खोल व्हायला लागलं. No matter how hot the fire is. आणि आग किती जरी गरम भडकली. God stays. देव असतो. God doesn't run away. देव पळून जात नाही. देवाने आपल्याला सोडलेलं नाहीये. Say, God stays. म्हणा देव म्हणा माझ्या मागनं म्हणा देव असतो. Even when the fire gets hot. देव राहतो. देव असतो. आग जरी फार पेटली तरी सुद्धा God stays. देव राहतो. Even when the waters are deep. पाणी जरी फार खोल व्हायलं तरी सुद्धा God stays. देव असतो. Even when the fire heats up 7 times. आग जरी 7 पट पेटलेली असली तरी सुद्धा God देव stays. राहतो. देव राहायला आलाय. Praise God. आमेन. And when God stays, आणि जेव्हा देव असतो you will stand. तेव्हा तुम्ही उभे राहणार. You will stand. तुम्ही उभेच राहणार ना. Amen. आमेन. You may walk through the flood, आणि तुम्ही कदाचित त्या पुरातून चालत असाल but you will not drown. पण नाही बुडणार. बुडणार नाहीयेस. पूर आलेला आहे पण तू बुडणार नाहीयेस. You will get wet in the water, पाण्यात तू भिजणार आहेस but you will not have a scratch. पण कुठेही खरचटणार नाहीये. We met with an accident. अपघात झाला. I met with an accident. माझा अपघात झाला. असे तर माझे खूप अपघात झाले. The car just went flying up in the air and landed in the ditch. आणि ज्या गाडीत आम्ही होतो ती गाडी अशी उडून कुठेतरी पाण्यात पडली साईडला. I became wet, मी भिजलो but not a scratch. पण कुठे काही खरचटलं नाही. Because God is with us. कारण देव आपल्या बरोबर आहे. You may pass through the fire, तसं तुम्ही आगीतून जाल खरे but you will not be burned. पण जळणार नाही आहात. भस्म नाही होणार आहात. God says, not a hair shall be singed. देव म्हणाला तुझ्या केसावरचे केस पण तुझ्या डोक्यावरचे केस पण मोजलेत. केसाला म्हणून धक्का लागणार नाही. Bible says, in fact, there was no smell of the burnt hair. बायबल म्हणतं उलट पक्षी असं जळणाऱ्या केसांचा वास सुद्धा तिथे नव्हता. Say that. बघा Amen. आगीच्या भट्टीमध्ये कोणाला टाकल्यानंतर जळणाऱ्या केसाचा वास म्हणून नाही. Because the one who made the sea and the flame, कारण की ज्याने समुद्रातलं पाणी आग हे सगळं निर्माण केलं he walks with you. तो तुझ्या सोबत चालतो. हालेलुया. Praise God. आमेन. You will face the flood, आणि पुरांना तुम्ही इथं तोंड द्याल but you will not be swept away by the storm. पण ते वादळ तुम्हाला असं कुठेतरी पोहत नेणार नाहीये. If storm comes, so also my God comes. वादळ आलं ना तर वादळाबरोबर देवही आलेला आहे. Amen. आमेन. When the storm came on the Sea of Galilee, ज्या गालिल समुद्रावर वादळ आलं Jesus also came. येशू पण आले ना. Say, That Jesus in the boat. येशू नावेत आहेत. Amen. आमेन. God may not take you out of the water. आणि देव तुला कदाचित पाण्यातनं बाहेर In काढणार other words, He may not keep you out of the water. म्हणजे देव कदाचित तुला पाण्याबाहेर ठेवणार नाही. But sometimes He
takes you through it पण कधी कधी देव तुला त्या पाण्यातनं नेणारे जरूर खस्ता तर खाव्या लागते to show you तुला दाखवायला that I am very strong. की मी फार बलवान आहे. See, in this water also I can take you या through. पाण्यातून सुद्धा मी तुला पार नेऊ शकतो. Say, देवाला धन्यवाद. He can just pick you up and put you on the other side of the shore. देवाला किती वेळ लागतो रे करायला. देव तुला हे असं उचलून दुसऱ्या किनारी ठेवेल ज्यातनं माशी जशी आपण उचलून फेकतो तसं. But he doesn't do that. पण देव तसं करत नाही. He says, I will walk with you in the water. देव म्हणतो पाण्यात मी तुझ्या सोबत चालीन And I will show you आणि मी तुला दाखवीन that I am the ruler of this water. की या पाण्यावर राज्य करता मी आहे. Because if he takes you in the air, he is the ruler of the air. का हवेतनं त्याने तुला नेलं तर हवेचा राज्य करता तो आहे. How will you know that he is the ruler of the water मग तुला also? कसं कळणार. पाण्यात तू अडकलेला असताना देवाने तुला हवेतून उचलून जर एअरलिफ्ट करून नेला तर त्या पाण्यावरचा राज्य करता देव आहे हे तुला कळायचं कसं. म्हणून तू पाण्यात अडकलाय ना देव बाप तुला पाण्यातूनच बाहेर काढणार. Praise God. Amen. 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 The fire may test you, ती आग तुला तपासेल पारखेल but it can't break you. पण ती तुला तोडणार नाही. Amen. कसोटी आहे बेटा. कसोट्या चढल्या. अनेक जण कसोटीवर God चढले holds the flame. आणि देवाकडे ती ज्वाला देवाच्या हातात आहे. You are never alone in the flood. एक तर नेहमी लक्षात ठेवा त्या पुरात तुम्ही कधी एकटे नसता. You are never alone in the fire. त्या आगीत तुम्ही कधी एकटे नसता. He walks with you step by step. तो तुमच्या सोबत पावला पावलाला चालत असतो. Let the heat turn on. ती आग जरी किती पेटली So also God's power turns on. पेटू दे. देवाचं सामर्थ्य पण तेवढंच पेटतं. Amen. आमेन. Trouble will always shout. त्रास नेहमी ओरडणार But God works in his silence पण देव त्याच्या शांततेत कार्य करतो. to let you know तुला दाखवायला that even in the silence he has power. की शांततेत सुद्धा देवाकडे सामर्थ्य आहे. Praise God. देवाला धन्यवाद. The same God who parted the Red Sea for Israel. ज्या देवाने इस्रायलसाठी तांबडा समुद्र दुभंगला. The same God who parted the Jordan waters ज्या देवाने यार्देन नदी दुभंगली. is the same God who can part through your storm. तोच देव तुझ्याही वादळाला पार करून तुला नेईल ना. My God never changes. माझा देव कधी बदलत नाही. He is the same yesterday, today and forever. काल आज आणि युगानुयुग देव सारखाच He आहे. is the same for Israel. देव इस्रायलसाठी सारखाच आहे. He is the same for the Christians. इस्रायलसाठी देव तोच आहे. ख्रिश्चन लोकांसाठी पण देव तोच आहे. देव Praise बदलत God. नाही. देव बदललेला नाही. गोष्ट वेगळी. माणसं Your बदलतात. trial may be hot, तुझी समस्या पेटलेली असेल but your faith will come out shining. पण तुझा विश्वास असा चमकत बाहेर येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Take some points. काही मुद्दे घ्या. First point, पहिला मुद्दा. God doesn't promise escape. परमेश्वर सुटकेचं वचन देत नाही. God doesn't promise escape. परमेश्वर सुटकेचं वचन देत नाही. He promises his presence. परमेश्वर म्हणतो की माझा सहवास तुझ्या बरोबर राहील. When you pass through the waters, I will be with you. जेव्हा तू जलातून जाशील मी तुझ्या बरोबर असेन. Trouble is not avoided. त्रास टाळले जाऊ शकत नाही. Trouble cannot be avoided. त्रासांना आपण टाळू नाही शकत. But it is endured with God on your side. पण देव जो तुझ्या बाजूने असेल तर त्याची सहनशक्ती आपल्याला मिळते. Amen. Amen. So trouble is not avoided. तर त्रास टाळले जाऊ शकत नाहीत. God never said देव असं कधी बोललेलाच नाही you won't face trouble. की तुला त्रासांना तोंड द्यायला लागणार नाहीये. असं देव बोललेलाच नाहीये. But he definitely said, पण देव नक्की असं बोललाय I will go with you through it. मी तुझ्या बरोबर त्या त्रासातनं जाणार आहे. I will stand in that furnace with you. त्या आगीच्या भट्टीत मी तुझ्या बरोबर उभा राहणार आहे. He never said the waters won't rise. देव कधी असं बोलला नाहीये की पाणी वर येणार नाही. Or he never said the fire won't burn bright. या देव कधी असं बोलला नाहीये की आग प्रखर पेटणार नाही. He said the fire will not burn you. ती आग पेटणार आहे पण तू जळणार नाहीये. You will not drown. तू बुडणार नाहीये. You will not burn. तुला भाजणार नाहीये. Because कारण I am with you. मी तुझ्या बरोबर आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Look at the Hebrew children. हिब्रू मुलं बघा. They were trapped at the Red Sea. त्या तांबड्या समुद्रापाशी ती सगळी अडकली. In Exodus 14. निर्गमचा 14वा अध्याय. And the army was behind them. सैन्य त्यांच्या मागे होतं. Both the side, left and right, there were huge mountains. डावीकडनं उजवीकडनं मोठे मोठे डोंगर होते. Right before them was the Red Sea. त्यांच्या नजरेसमोर तांबडा समुद्र होता. God didn't teleport them out of it all. आता परमेश्वराने काय त्यांना असं त्या सगळ्यातनं बाहेर नाही काढलं. He didn't pick them up and put them on the other side. किंवा परमेश्वराने उचलून त्यांना पैलतीरी ठेवलं नाही. He parted the Red Sea. तर देवाने काय केलं. तांबडा समुद्र दुभंगला. God said, I will make you to walk through this Red Sea. आणि देव म्हणाला या तांबड्या समुद्रातूनच मी तुम्हाला चालायला लावी. This Red Sea is menacing. आणि हा तांबडा समुद्र मध्ये येत आहे.
And Pharaoh is saying आणि फारो म्हणत आहे that this Red Sea will drown you. की हा तांबडा समुद्र तुम्हाला बुडवणार आहे. So I won't teleport you, तर मी तुम्हाला असं उचलून पुढे नेणार but नाही, I will take you through this menacing Red Sea, याच तांबड्या समुद्रातनं मी तुम्हाला पार नेणार आहे, that you may know की तुम्हाला कळावं that I am the God of the Red Sea. मी तांबड्या समुद्राचा देव आहे. And many times he did it. आणि अनेक वेळा देवाने हे केलंय. The king said, राजा बोलला God is God only of the valley, not the mountains. की डोंगरांचा देव नाहीये, तो फक्त खोऱ्यांचा देव So आहे. God said, तर देव बोलला I will show to them मी त्यांना दाखवीन that I am the God of the valleys and I am the God of the mountains. मी डोंगरांचाही देव आहे, मी खोऱ्यांचाही देव आहे. And here आणि इथे God said, देव बोलला I will show Pharaoh मी फारो राजाला दाखवीन that you thought that you can drown my people की तुला असं वाटलं की माझ्या लोकांना तुला बुडवता येईल, by pushing them in the Red Sea. त्यांना तांबड्या समुद्रामध्ये ढकलून. I will divide the Red Sea. मी तांबडा समुद्र दुभंगतो ना. And God did it, आणि देवाने केलं and they walked through dry आणि ground. ते कोरड्या जमिनीतून चालले. तांबड्या समुद्रात, समुद्राच्या मध्ये ते कोरड्या जमिनीतून चालले. What does it show? याचा अर्थ काय? God may not remove the water. देव पाणी काढून टाकणार He नाहीये. will make you to walk through it. देव तुला त्यातनं चालायला लावेल. Because you have to see with your eyes the huge waters at both your कारण sides. तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तू बाजूला असलेलं ते पाणी बघायचंय की पाणी कसं दुभंगलं आणि बाजूला त्या पाण्याची भिंत कशी उभी राहिली. And then you need to thank God for आणि it. मग तू देवाचे आभार मानायचे. Praise God. हालेलुया. Even in Daniel 3, दानिएल 3 मध्ये सुद्धा Shadrach, Meshach and Abednego, शद्रक मेशक अबेदनगो they were thrown into the fire त्यांना आगीत फेकलं because they refused to bow before the image. कारण त्यांनी नाकारलं की आम्ही काही या मूर्तीला नमन करणार नाही, And आम्ही the या king- पुतळ्याला नमन करणार नाही. And the king increased the furnace, the fire 7 times. आणि राजाने ती आगीची भट्टी 7 पट अजून वाढवली. Now God did not put out the flame. आता देवाने काय आग बंद केली नाही He didn't send rain from heaven and put out the flame. किंवा देवाने स्वर्गातनं पाऊस पाडून ती आग विझवली नाही. That also would have been a miracle. तोही एक चमत्कारच झाला असता. देव आहे, देव काही करू शकतो. But God didn't do that. पण देवाने तसं नाही केलं. Many times अनेक वेळा He makes you to walk in it देव तुला त्यातनं चालायला लावेल and feel the pressure आणि तुझ्यावर तो दबाव, तुला तो and feel कळला- the pain. तुला ती वेदना आणि तो दबाव कळला पाहिजे म्हणून देव तुला त्यातनं नेईल. And it's very important for us humans to understand that there is pain, there is trouble. आणि आपण मानव या नात्याने आपल्याला कळलं पाहिजे की दबाव असतो, वेदना असतात, जसा चिमटा काढला की दुखतं, हे कळलं पाहिजे म्हणून देव त्या दबावातनं आणि वेदनेतनं तुला नेईल. Then you will know the importance of God. मग तुला देवाचं महत्व कळेल. See, keeping you away from the storm will not glorify Him. तुम्हाला वादळापासून लांब ठेवून देवाला गौरव मिळणार नाहीये. Many times He has to take you through. अनेक वेळा देवाला तुला वादळातनं न्यावं तर लागेल. But you need to be sure that God is with you. पण तुला 100% खात्री असली पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे. What did God do for Shadrach, Meshach and Abednego? देवाने शद्रक मेशक अबेदनगोसाठी काय केलं? He Himself stepped into the fire. देव स्वतः त्या आगीत आला. He said, I will be with you. देव म्हणाला मी तुमच्या सोबत असेन. He was the fourth person. चौथा व्यक्ती बनून देव स्वतः त्या आगीत आला. So what is the point? मग पॉइंट काय आहे? Point is God didn't stop the fire, पॉइंट असा आहे की देवाने आग पीक बंद करून विझवली नाही, but He stood with them in it. पण देव त्यांच्या सोबत तिथे उभा राहिला. Praise God. देवाला धन्यवाद. So God does not promise escape all the time. तर देव काय आपल्याला नेहमी सुटकेचं वचन देत नाही. Sometimes He takes you into it 10%, कधी कधी देव त्या आगीतनं त्या पाण्यातनं 10% तुला नेईल, 25%, कधी 25% नेईल, 50%, 50% नेईल, 90%. 90% नेईल. But He will see that you don't become ash. पण देव तुझी राख होऊ देणार नाही. सब में से जाना तो पडेगा बेटा, ऐसा बैठे जगह पर कुछ नहीं होता. So it may be any percent. मग किती टक्के तो त्रास किंवा ती आग किंवा ते पाणी तुझ्या जीवनात You know, असू when शकतं. gold is put in the fire, तुम्हाला माहिती आहे ना, सोनं जेव्हा आगीत टाकतात, भट्टीत टाकतात, the more the dross, the increase of the flame. अशुद्ध धातू त्या सोन्यात जेवढा असेल तेवढी ती आग तो सोनार वाढवतो. If you are 18 karat gold, 12 karat gold, then more the flame. 18% किंवा 18 कॅरेट म्हणा, 12 कॅरेट म्हणा, तर मग ती आग जास्त असते. If you are 24 karat gold, 24 कॅरेट म्हणा, you are just put in and just plucked out. तर असं टाकून ते सोनं असं बाहेर येतं. Amen. कारण ते शुद्ध आहे. अशुद्ध धातू त्यात फारसे नाहीयेत. What about Noah? नोहाचं काय? In the time of the great flood. नोहाच्या काळामध्ये जेव्हा इतका मोठा जलप्रलय आला, See, God didn't stop the flood. देवाने तो पूर नाही थांबवला. Flood has to come. प्रलय तर आलाच पाहिजे होता And it came. आणि आलाच. But He gave Noah an ark. पण नोहाला त्याने तारू दिलं. See? It looks funny.
दिसायला हे सगळं फनी वाटतं की सो फनी. God himself is sending the rain. God himself is asking Noah to make an ark. देवच पाऊस पाठवतो, देवच नोआला म्हणतो तारू बांध. लॉजिक ही नाहीये. That means if he had stopped the flood, no making of the ark. याचा अर्थ जर देवाने पूर थांबवला असता तर तारू बनवायला लागलंच नसतं. But in that त्यात you will never know the salvation of Noah. नोआचं तारण तुम्हाला कळलं नसतं ना. If he didn't send the flood, जर त्याने पूर पाठवला नसता you will never know the ark. तर तुम्हाला तारूही कळलं नसतं. If he didn't send the flood, you will not know Jesus. आणि त्याने जर पूर पाठवला नसता तर तुम्हाला येशू कळलाही नसता. If he didn't permit the fire, you would never know the fourth person. आग येऊ दिली नसती तर चौथा व्यक्ती पण आपल्याला कळला नसता. हो की नाही? Are you getting me what I'm saying? कळताय का मी काय म्हणतोय? See, and God used that same flood which he used to destroy the people to lift the ark. आणि देवाने तोच महापूर वापरला, ज्या महापुरानं नाश झालेला होता त्या महापुराचा उपयोग त्याने नोआचं तारू मात्र वर तरंगायला वापरला. Say, the same water used to judge the world, he used the water to lift up the ark. म्हणजे तेच पाणी, ज्या पाण्याने त्याने जगाचा न्याय केला, त्याच पाण्याने त्याने नोआला आणि त्याच्या तारूला मात्र वर आणलं. See, देव आहे तो. so God didn't take away the storm. तर देवाने वादळ नाही काढलं, He gave safety in the storm. तर वादळात संरक्षण दिलं. See, वादळात संरक्षण दिलं. in the flood he gave safety. त्या महापुरामध्ये त्याला संरक्षण दिलं. What about Paul in the prison? पॉल तुरुंगात होता, त्याचं काय? In Acts 16:25, प्रेषित 16:24 Paul and Silas were beaten and locked up in the inner prison. पॉलला सिलाला बेदम मारण्यात आलं, त्यांना तुरुंगामध्ये डांबण्यात आलं. And there they sang. आणि तिथं त्यांनी प्रभूची गाणी गायली. If God had avoided the prison, they wouldn't have sung. जर परमेश्वराने ते तुरुंग टाळलं असतं तर त्यांनी तिथे ते स्तुती स्तवन केलं नसतं. And God wouldn't have got his glory. आणि देवाला गौरव मिळाला नसता. For this reason I raised up Pharaoh, या कारणास्तव मी फारोला उभं केलंय that I may get all the glory. की मला सगळा गौरव मिळाला पाहिजे. All your enemies are raised up that God gets his glory. तुझे सगळे शत्रू अशासाठीच देवाने उभे केलेत की देवाला देवाचा गौरव मिळाला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. How will God get his glory? देवाला देवाचा गौरव कसा If मिळेल? Pharaoh did not corner them at the Red Sea, जर फारोने त्यांना तांबड्या समुद्रापाशी बोलवलंच नसतं आणि अडचणीत टाकलं नसतं तर देवाला गौरव मिळालाच नसता ना. how would God get his glory if the 3 children were not thrown in the fiery furnace? त्या 3 मुलांना आगीच्या भट्टीत टाकलं नसतं तर देवाला गौरव मिळालाच नसता. See, Okay. Paul and Silas sang पॉल आणि सिला तुरुंगात गात होते because God was there. कारण देव त्यांच्या सोबत होता. Bible says the earth shook बायबल म्हणतं पृथ्वी आदरली, भूकंप झाला, and they were freed. भूमिकंप झाला आणि ते मोकळे झाले. And what's the point we learn here? आणि इथे काय मुद्दा शिकायला मिळतो? God didn't stop the chains. देवाने त्या साखळ्या थांबवल्या नाहीत God didn't stop the imprisonment. आणि देवाने त्यांची कैद थांबवली But नाही. his presence broke the jails. देवाच्या सहवासाने तुरुंगाचं दार तोडलं. देवाने त्यांना जेल होऊ दिली, साखळ्या पडू दिल्या, पण स्वतः तिथे आला आणि त्यांना बाहेर काढलं. Some of the storms that are coming in our lives, काही वादळ बेटा सध्याला जी आपल्याही जीवनात येत आहेत it's for our benefit. आपल्या फायद्यासाठी आहेत. It's not to make you an ash, but to make you pure gold. तुमची राख व्हायला ते वादळ आलेलं नाही, तुम्हाला शुद्ध सोनं करायला ते वादळ आलेलं आहे. And many of the times, आणि अनेक वेळा we improve ourselves in the storm better than outside. आपण ना बाहेर राहायच्या ऐवजी वादात जर अडकलो तर जरा पटकन आणि चांगले सुधारतो. Praise God. आपली जात पण अशी आहे ना. Sometimes when God doesn't allow the storm, we don't change. आणि कधी कधी देवाने जर वादांना यायची परवानगी दिली नाही तर आपण एवढे सालसूद आहे की बदलणार आहोत म्हणून देव वादळ येऊ देतो. Sometimes he brings the storm in a greater way, आणि कधी कधी ते वादळ मोठंच आणतो की ऐसा तूफान लाईफ में आया so that he will start praising the whole day. म्हणजे काय आपण दिवसभर त्याची स्तुती करत राहतो. मग He will not go to work that day. He will spend that day in fasting and prayer. आणि त्या दिवशी तो माणूस कामाला जाणार नाही. त्या दिवशी तो म्हणतो मी उपास आणि प्रार्थना करायला बसणार आहे. का रे बाबा काय झालं? नाही लाईफ में प्रॉब्लम बहुत चल रहे, तुम पहले से ही सिखा रे बेटा. So God may not change the storm, तर देव वादळ नाही बदलणार, but he definitely will change you in the storm. पण वादळामध्ये जो तू अडकलायस तुला देव बदलणार आहे. See, he may not move the mountain, आणि डोंगर कदाचित देव हलवणार नाही, but he will climb it with you. पण तुझ्या सोबत देव डोंगर चढेल. Amen. आमेन. God was with the children of Israel in the wilderness. आणि देव इस्रायली लोकांबरोबर रानात होताच ना. देव गेला का सुट्टीवर? आता तुम्ही तुमचं बघून No, घ्या. he नाही? was walking with them देव त्यांच्या सोबत चाललाय for 40 years. 40 वर्ष ते सुद्धा. And God told David, आणि देव दाविदाला म्हणाला I didn't stay in a tent with them. मी त्यांच्या सोबत तंबूत राहिलो नाही, I was walking with them. मी त्यांच्या सोबत चाललोय. Praise God. देवाला धन्यवाद.
See, he will climb with you. देव तुमच्या सोबत चढेल. His goal is not escape. आणि देवाचा हेतू असा नाही की तुम्हाला सुटका मिळावी किंवा सगळ्यातनं तुम्ही असं सुटावं. And he will run away also. आणि देवही पळून जाईल असं नव्हे. His goal is a transformation that should take place in your देवाचं life. धोरण काय असतं बेटा? वादळ जेव्हा केव्हा आयुष्यात येतात त्यामध्ये एक रूपांतर आलं पाहिजे आपल्यात. So you need to reflect these things तर now. तुम्ही या गोष्टींवरती जरा विचार करायचा. You need to ask yourself, स्वतःला प्रश्न टाका, am I looking for the exit? मी कुठून पळवाटा काढतोय का? Or am I looking for Emmanuel who changes me? पळवाटा काढतोय का मी इमॅन्युअल शोधतोय की जो मला बदलणार आहे, The one who is with me. जो माझ्या सोबत आहे? Do I believe that his presence is enough? माझा विश्वास आहे का की देवाचा सहवास पुरेसा आहे? Even when nothing else changes. दुसरं काही बदललं नाही तरी सुद्धा देव माझ्यासाठी पुरेसा आहे. माझा विश्वास आहे का? See, मला बिलीवर म्हणतात, मी बिलीवर आहे का? so declare, तर घोषित करा, God is with me देव माझ्या सोबत आहे. even in the deep. त्या महापुरात सुद्धा I will not fear the fire. मी आगीला घाबरणार I नाही, will not fear the trouble. मी त्रासांना घाबरणार I may नाही. walk through the storms, आणि त्या वादातनं मी जाईन, but I do not walk alone. पण मी एकटा नाही जाणार आहे. Emmanuel is with me. इमॅन्युअल माझ्या सोबत आहे. My God may not stop the storm, आणि माझा देव वादळ थांबवणार नाही, but he will sit with me in the boat. पण माझा देव नावेत बसेल माझ्या सोबत. आय टोल्ड यू देयर इज जीसस इन द बोट. You may pass through the fire, तुम्ही आगीत न जाल, but you will never be alone. पण एकटे नाही पडणार. You will never be alone. एकटे कधी पडणार नाही आहात. God never said, देव कधीच असं म्हणाला नाही I'll keep you from it. No. की मी तुला या सगळ्यापासून लांब ठेवणार आहे, असं देव बोललाच He नाही. said, I will walk with you through it. देव म्हणाला या सगळ्यातनं मी तुला नेणार आहे आणि तुझ्या सोबत मी चालणार आहे. So please don't look out for an easy way out. तर प्लीज तुम्ही पळवाटा काढू नका की आपण बाबा हाच मार्ग धरू, आपल्याला त्रासात पडायचंच नाही. Look for the one who is in it. जो त्याच्यात आहे त्याला शोध. Amen. Amen. Let the waters rise, ते पाणी वाढतंय वाढू दे, but let not your faith sink you. पण तुझा विश्वास जो आहे ना तो नको बुडू देऊ. विश्वास बुडू नको देऊ, Because fire surrounds you. का आग तुझ्या चारी बाजूनी असेल, But be sure his arm also surrounds you. पण खात्री बाळग की त्याच्या हातांनी तुला सोडलेलं नाही. Amen. आमेन. Because God's presence is better than any escape. कारण देवाचा सहवास कुठलीही पळवाट काढायपेक्षा नेहमी चांगला. I will rather walk in the dark holding the hands of Jesus than walk in the light without Jesus. येशूंचे हात धरून अंधारात चाललेलं मला परवडेल, प्रकाशात एकटं चालायच्या ऐवजी. Amen. प्रकाशात एकटं चालायचं नाही मला, मी अंधारात येशूंचा हात धरून चालीन. When you walk with Jesus, येशूंसोबत जेव्हा तुम्ही चालाल you walk through it stronger. तेव्हा बलवान होऊन चालता. And when you come the other side out, आणि पैलतिरी जेव्हा पोहोचता you have files of testimony मग आपल्याकडे अशी फाईल तयार होते साक्षींची, which will help others also. की ज्यातनं दुसऱ्यांना पण मदत होईल. Amen. Amen. See, life is not easy, जीवन सोपं नाहीये, but life becomes easy because he's with you. पण येशू तुमच्या सोबत असतात म्हणून जीवन सोपं होतं, होऊ शकतं. जगून बघा, करून बघा. God may not remove your storm, आणि देव तुझं वादळ काढणार नाही, but he will give you peace inside. वादळामध्ये तुझ्या आत तुला शांती देईल. The peace that surpasses all जी understanding. शांती सर्व समजुतीच्या पलीकडची आहे. He will not always pull you out, देव नेहमी तुला खेचून बाहेर नाही काढणार, but he will always pull you through. तर देव तुला त्यातनं पार नेईल. Praise God. आमेन. Second point. 2, God sets the limit on every trial. देवाने प्रत्येक समस्येवर एक मर्यादा, एक लिमिट ठेवलाय. God sets the limit on every trial. प्रत्येक समस्येवर, प्रत्येक कसोटीवर देव एक लिमिट ठेवतो, एक मर्यादा ठेवतो, त्याच्या पलीकडे नाही. The rivers will not sweep over you. ती नदी तुला बुडवणार नाही. The flood may come, महापूर येईल, but the flood will never win. पण तो महापूर जिंकणार नाही. You will win तू जिंकणार आहेस, because कारण we have a winner man with us. आपल्या आतमध्ये आपल्या सोबत तो विजयी आहे. Praise God. आमेन. God said in the book of Psalms, स्तोत्र संहितेत देव बोलला, thus far you can come, you floods, not further than this. स्तोत्र संहितेमध्ये देव म्हटलेला आहे पाण्यांना की इथपर्यंतच तुम्ही यायचं, ह्याच्या पुढे नाही. See the seashore. तुम्ही समुद्र किनार कधी पाहिलाय? The waters may rage, ते पाणी खवळेल, but they stop at the shore. पण एका विशिष्ट मर्यादेत ते पाणी थांबतं, त्याच्या पलीकडे पाणी येत नाही. People will say it's because of the sand, आणि लोक म्हणतात नाही नाही वाळूमुळे, but it's because of God's word. देवाच्या शब्दामुळे. वाळूमुळे They वगैरे obey काय God's नाही, word. देवाच्या शब्दामुळे. पाणी सुद्धा देवाचं आज्ञापालन करतं. Amen. आमेन. God sets the limit on every trial. देवाने प्रत्येक कसोटीवर एक मर्यादा ठेवली आहे, Like लिमिट a ठेवली. wall that stops the flood. जसं एखादी भिंत त्या महापुराला थांबवते, ह्याच्या पलीकडे यायचं नाही. Amen. Amen.
See, let the flood come. तसं महापूर येतोय तो येऊ दे ना. Just see whether Jesus is with you. केवळ येशू तुझ्या बरोबर आहेत ना एवढं तपास. Amen. आमेन. पुराला सळो का पळो करू नको. येशू तुझ्या बरोबर आहेत का ते बघ पहिलं. Because कारण he controls how far they can come. किती लांब पर्यंत ते येऊ शकतं याचं नियंत्रण त्याच्या हातात आहे. And no trial can go past the line God has drawn. आणि एकही समस्या किंवा कसोटी देवाने जी सीमारेषा आखली त्याच्या पलीकडे नाही येऊ शकत. You know, the Hindus have a saying, Lakshman Rekha. हिंदू लोकांमध्ये एक म्हण आहे लक्ष्मण रेषा. In the same way, तसंच there is a line drawn by God. एक देवाने काढलेली रेषा आहे. And he says, आणि म्हणतो further than this you cannot एक come. देवाने काढलेली सीमारेषा आणि देव म्हणतो याच्या पलीकडे यायचं नाही. So the pain may come, तर वेदना येतील, the tears may fall, अश्रू वाहणार, but पण they will not take you under. ते तुला त्याच्या कब्ज्यात घेणार नाहीत. Amen. ते तुला बुडवणार नाहीये. God holds the boundary. देवाने सीमारेषा स्वतःच्या हातात ठेवली आहे. 39 stripes are not more than that. 39 फटके त्याच्या पुढे नाही मारायचे. Because बस, कारण- more than 39 is degrading a human being. 39 पेक्षा जास्त फटके एखाद्या माणसाला मारणं हे त्याची लज्जा, त्याचा अपमान आहे. It is a humiliation. त्याचा अपमान आहे तो. In other 39 words, पेक्षा जास्त नाही. God says, देव बोला even if a worse culprit is beaten, he should not be beaten more than 39 times. वाईटातल्या वाईट गुन्हेगाराला पण जेव्हा तुम्ही मारताय ना 39 पेक्षा जास्त फटके मारायचे नाही. I'm talking about the law. मी नियमशास्त्र बोलतोय हा. कायदा लॉ. Look at Job. इयोब बघा. He had trials. इयोबाच्या जीवनात पण किती समस्या आल्या. In 1st and 2nd chapter you can read about his trials. इयोबाच्या पहिल्या दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की इयोबाला किती सारे त्रास झाले. Satan wanted to destroy Job. आणि सैतानाला इयोबाचा नाशच करायचा But होता. God said, पण देव बोलला, you may test him, but don't touch his life. देव सैतानाला म्हणाला की जाऊन त्याला पारख पण त्याच्या जीवाला हात लावायचा नाही. You may tempt him, त्याला जाऊन तू मोहात टाकू शकतोस but पण don't touch his life. त्याच्या जीवाला हात नाही लावायचा. Because Satan said, skin for skin. कारण की सैतान म्हणाला कातडीसाठी कातडी. He wanted him to die. म्हणजे सैतानाची इच्छा काय होती इन शॉर्ट की सैतानाला योबाला ठार मारायचं होतं. And you see, Job lost much in his life. आणि तुम्ही पाहता की योबाचं नुकसान फार झालं त्याच्या Yet in जीवनात. all this, तरी सुद्धा या सगळ्यात God put a limit. परमेश्वराने एक मर्यादा ठेवली, A limit. एक रेषा आखली. God always puts a limit. देव नेहमी एक रेषा आखतो बेटा, त्याच्या पलीकडे नाही. God said his soul will be protected. देव म्हणाला त्याचा जीव सुरक्षित ठेवणार आहे मी, त्याच्या जीवाला हात लावायचा नाही तू. You cannot kill him. त्याला ठार नाही मारायचं. You can take away his property, बाकी त्याची मालमत्ता प्रॉपर्टी वगैरे काढून टाक, but पण don't touch his soul. त्याच्या जीवाला हात लावायचा नाही. Soul means life here. त्याच्या जीवाला, जीव, प्राण, जीवन. From head to toe he was inflicted with sickness. म्हणजे त्याला डोक्यापासून पायापर्यंत आजार झाला, गळवे झाले, Yet he didn't die. तरी सुद्धा योब मेला नाही. Because कारण the devil could not penetrate beyond that. सैतान त्याच्या पलीकडे नाही घुसू शकला. Because God had put a boundary. कारण देवाने सीमारेषा ठेवली होती, So what- याच्या पलीकडे नाही. So what is the lesson we learn? मग काय धडा शिकायला मिळतो आपल्याला? The enemy can attack, की शत्रू हल्ला करेल, but only within the fence God allows. पण देवाने जे कुंपण घातलेलं आहे त्यापर्यंतच, त्याच्या पुढे नाही. Say, within the fence that God allows. त्या कुंपणापर्यंतच. देव त्या सीमारेषेपलीकडे त्याला घुसू नाही देणार. Amen. आमेन. As the ark also, जसं कराराचा कोश it was lifted above the waters. तो पाण्यावर आला. Amen. तारू पाण्यावर आलं, But it didn't sink. पण तारू बुडलं नाही. It was carried by the same water that destroyed others. ज्या पाण्याने दुसऱ्यांचा नाश केला त्या पाण्याने तारू मात्र सांभाळलं. Limit. मर्यादा. See, the water can cover the whole earth, पाणी संपूर्ण पृथ्वीला झाकू शकतंय, but not my children. पण माझ्या मुलांना नाही. अख्ख्या पृथ्वीला बुडवेल पण माझ्या मुलांना नाही आणि त्या तारूला नाही. Say that. बघा, Because they were in the ark. कारण ते तारूच्या आत होते Because the ark was with them. आणि तारू त्यांच्या सोबत होतं. See, what is the lesson? काय धडा? God allows the flood, देव त्या पुराला परवानगी देतो, but he also gives Noah protection and a plan. पण नोहाला संरक्षण आणि योजना पण देतो. God will give you a plan. तसं देव तुला योजना देईल. Through the storm, त्या वादळात he will strengthen you. देव तुला ताकद He देईल. will give you his grace. देव त्याची कृपा तुला देईल. Sometimes he will tell you what to do in the storm. कधी कधी देव वादळात तुला सांगेल काय करायचं And काय नाही sometimes when करायचं. you don't understand, आणि कधी कधी जेव्हा तुला कळणार he नाही will send his angels to help you. तेव्हा देव त्याचे दूत तुला मदत करायला पाठवेल. One day you will turn back and say, आणि मग एके दिवशी तू माघारी वळून म्हणशील, did I go through this all ह्या सगळ्यातनं मी गेले, alone? एकटी गेले. No, my son, not alone. Jesus was with you. एकटी नाही गेली बेटा, येशू तुझ्या बरोबर होता.
You will turn and talk to your wife or your मग spouse. तुम्ही मागे वळून तुमच्या नवऱ्याशी किंवा बायकोशी बोलाल. Did we face all this storm alone? या सगळ्या वादाला आपण एकट्याने तोंड दिलं? Who was our strength? कोण आपली ताकद होतं? A threesome cord is not easily broken. तिहेरी दोरी पटकन तुटत नाही. It is Jesus with you. येशू आपल्या सोबत आहे. Amen. आमेन. Look at Paul. पॉल बघा, He had thorn in the flesh. त्याच्या देहात काटा होता. In 2 Corinthians 12:9, we all 2 know Corinthians it. 12:9 आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक आहे. Paul begged Jesus आणि पॉलने येशूंना असं भीक मागितल्यासारखी विनंती केली to की take सर away प्लीज, his pain. सर प्लीज हा काटा काढा, मला दुखतंय. But Jesus said, पण येशू म्हणाले, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे, वो काटा नाही निकलेगा. I am setting a limit मी एक लिमिट ठेवलंय for your trial, तुझ्या समस्यांसाठी, but I will not remove it. पण काटा मी काढणार नाहीये. Say, my grace is sufficient for you. माझी कृपा तुला पुरेशी आहे. He didn't remove the trial, आणि त्याने समस्या काढली नाही, but he gave Paul the strength to endure it. पण पॉलला शक्ती दिली ते सगळं सहन करायची. Say, so God at times may not remove the thorn, तर कधी कधी देव आपल्याला रुतलेला काटा काढणार नाही, but he gives grace that holds you steady. पण कृपा देईल तुला जी तुला अशी बळकट उभं करेल. That grace which does not make you to falter. जी कृपा तुला डगमवत नाही, पाडत नाही. That's what 1 Corinthians 10:13 says. 1 Corinthians 10 अध्याय 13व्या वचनामध्ये लिहिलंय बघा. God is faithful. देव विश्वासू आहे. He will not let you be tested more than you can stand. परंतु आम्ही आपल्या मर्यादेच्या पलीकडल्या गोष्टींविषयी नावाजणूक करणार नाही. देव विश्वासू आहे, ती मर्यादा तर तुम्हापर्यंत पोहोचणारी आहे. Say, by his strength I stand today. आज देवाच्या शक्तीनं मी उभा आहे, माहित आहे? By his grace I stand today. आज देवाच्या कृपेनं मी उभा आहे. People may mock at us. आणि लोक मस्करी करतील आमची. People will laugh at us. लोकांचं काय बाबा, लोक कधी आम्हाला बघून हसतात, कधी थट्टा करतात, कधी We are not मस्करी करतात. bothered. आम्हाला काही नाही. Because in the fire I need Jesus. का आगीत मला येशू लागतात, I लोक don't नाही. need them. आगीत मला येशू लागतात, लोक नाही. In the storm I need Jesus, not them. वादळात मला येशू लागतात, लोक नाही. मुझे जीसस लगते बार बार, लोग नहीं भी रहेंगे तो भी चलेगा. You cannot expect help from criticizers when you are in the storm. निंदकांकडनं काय मदतीची अपेक्षा ठेवायची बेटा? जे वादात आपण अडकलेले असताना आपली निंदा करतायत, त्या निंदकांकडनं तू मदतीची अपेक्षा ठेवतो, ती अपेक्षा चुकीची आहे. Say, Job's 3 friends were useless when Job was in the storm. हो ना, योबाचे 3 मित्र अगदी निरुपयोगी ठरले, काही कामाचे निघाले नाही जेव्हा योब वादळातनं गेला तेव्हा. आणि कोणतं म्हणे मित्र? Say, in party time you can take them, पार्टीच्या वेळेला असले मित्र घेऊन जा, येतील सगळे खायला प्यायला. but in trouble time take Jesus. त्रासात जीसस, त्रासात येशूंना न्यायचं असतं. God is our shelter and strength. देव आपला आश्रयस्थान, आपली ताकद आहे. That's what Psalm 46 1 2 3 says. आणि स्तोत्र 46 1 ते 3 मध्ये असंच लिहिलंय. Even if the earth shakes, will not be afraid. स्तोत्र 46 1 ते 3 मध्ये असंच लिहिलंय की पृथ्वी जरी कापली तरी आपण नाही आदरणार. Praise God. God is our refuge and strength. देवाला धन्यवाद. देव आपलं आश्रयस्थान आणि आपली ताकद A very आहे. present help in times of trouble. आणि संकट समयी आपली तात्कालिक मदत आहे. I love Psalm 91 verse 7. आणि मला तर स्तोत्र संहिता 91:7 फारच आवडतं. 1,000 may fall on one हालेलुया, side, आमेन. 1000 माझ्या एका हाताला पडतील, 10,000 on other side, 10,000 माझ्या दुसऱ्या हाताला पडतील, but it will not touch पण me. माझ्या जवळ काही येणार नाही. Praise God. मला हे वचन फार Amazing. आवडतं. आमेन. हालेलुया. Just picture a dam holding back a huge river. तुम्ही एक चित्र मनासमोर आणा की एखादं धरण आहे आणि ते नदीला धरून आहे, And the water is hitting the पाणी आदळत dam. आहे, पाणी आदळत आहे धरणाला. It pounds and rushes and rages. धरणातनं पाणी कसं असं धो 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 आतं. But it still stops because the dam is standing strong. पण धरण खंबीर उभं आहे ना, म्हणून ते असं उभं असतं पाणी, Yes. म्हणजे असं You मुकाट सुटत नाही. have a crack on it, the waters will rush. And you know, in 1963 or 62, there was a flood. हो, पूर आला होता. आय थिंक 1961 Panshet Dam broke. पानशेत धरण फुटलं. And it reached till Maria Gate, I believe. हो, मरियाई गेट पर्यंत पाणी आलं. आम्ही तेव्हा पुलाच्या वाडीत राहिला होतो, डेक्कन जिमखाना. It flooded the whole Pune city. आणि संपूर्ण पुण्यात How many पूर आला. know it? किती लोकांना माहित आहे? Yes. How many were मला माहिती आहे. almost drowned in it? No. हो ना. Your house is gone, somebody's house gone. घर गेली कोणाची. हो, माझ्या वडिलांचं घर गेलं होतं त्या पुरामध्ये. Say, सहकार नगरला एक मग घर दिलं होतं आम्हाला. But that water पण ते पाणी is held by the dam. धरण धरून ठेवतं ना. And so God is like that dam. तर देव त्या धरणासारखा आहे. He holds the water. पाणी धरून ठेवतो. याच्या पलीकडे नाही व्हायचं. Amen. व्हायचं म्हणून सगळीकडे व्हायचं नाही, मर्यादा आहे. And so that's God's hand in your life. तो देवाचा हात आहे तुझ्या जीवनावर. त्रास होतात. Trouble may मेला rise. तर नाही ना अजून.
जिंदा तो आहे ना. Trouble may rise, त्रास येणार, but it cannot go beyond his line. पण त्या सीमारेषेच्या पलीकडे नाही होणार. He will never put you to shame. तुला लज्जित नाही करणार तो. He will never make you to be embarrassed. आणि कधी तुला तो चार चौघात अपमानित करणार नाही. Say, the flood may be near you, but it is not in charge of your life. महापूर तुझ्या जवळ आला असेल, पण त्याचं नियंत्रण तुझ्या जीवनावर नाहीये. Even if it comes to ankle deep, जरी घोट्यापर्यंत आलं ना पाणी, waist deep, जरी ते कमरेपर्यंत आलं, God is still in control. देवाचं नियंत्रण तरी पण आहे. Say, you are Amen. not drowning. आणि तू बुडत नाहीयेस. You are being delivered from. तुला सुटका मिळतीये. देव सुटका देतोय त्यातनं तुला. No flood will win over your life. एकही पूर तुझ्या जीवनावर जिंकणार नाही. No devil will win over your life. एकही सैतान तुझ्या जीवनावर जिंकणार नाही. The trials may roar, समस्या येतील, त्रास येणार, but God says, पण देव म्हणतो peace, that's enough. शांती, शांती. You are a roaring lion, roar for some time, but stop. तू गरजणारा सिंह आहे, काही वेळ गरज, पण निघून जा. Because the lion थांब. of Judah has come. कारण की यहूदाचा सिंह आलाय. Praise God. देवाला धन्यवाद. Even your pain has limit. तुमच्या वेदनांना पण एक सीमारेषा आहे. And it is set by the good hand of God. आणि त्या देवाच्या चांगल्या हाताने ती सीमारेषा आखलेली आहे. तुमच्या वेदनांना सुद्धा. The flood may rise, पूर येईल, but it cannot drown what God protects. पण देव ज्याला संरक्षण देतो त्याला तो पूर बुडवू नाही शकत. His name is written on your forehead. अरे तुझ्या कपाळावर देवाचं नाव आहे. And every water knows it. आणि पाण्याला पण माहिती आहे की Every याच्या storm कपाळावर knows देवाचं नाव आहे. प्रत्येक वादळाला माहिती आहे यांच्या कपाळावर देवाचं नाव आहे. Praise God. देवाला धन्यवाद. See, if you are still standing today, आज जर तुम्ही अजूनही असे उभे आहात, it's only because God is holding the line. केवळ देवाने धरून ठेवलंय म्हणून. विचार करा, तुम्हाला कळेल. तुम्ही म्हणाल अरे बापरे मी तर कधीचाच जायचं होतो, पण नाही. If I'm still standing, आज जर मी अजून उभा आहे, it's only because God is the dam on the देव धरण, waters. देव धरण आहे. त्या पाण्यावर नियंत्रण ठेवणारं देव माझा धरण आहे. Praise God. नाही तर मी कधीच गेलो असतो. See, Satan may strike, सैतान येणार, but it is God who decides how deep the wound can go. देव ठरवेल ना मात्र की किती खोल जाऊ शकायचंय. See, it cannot touch your soul. तुझ्या जीवाला नाही हात लागू It दे. is pointless God allowing me or the devil to kill me. देवाने सैतानाला मला ठार मारायची परवानगी देणं इज पॉइंटलेस. I mean, you are putting gold in the furnace, not that it should become ash. तुम्ही सोन्याला भट्टीत अशासाठी टाकताय की त्याची राख व्हावी. But he is a fool then. मग मूर्ख म्हणायचा तो सोनार की सोन्याला Goldsmith भट्टीत. will never do that. सोनार कधी असं करणार नाही. भट्टीमध्ये तो सोनं कशाला राख व्हायला टाकणार आहे का? No. अरे ते सोनं आहे. Maybe a tin maker may do it आणि पत्रा, जे कोणी पत्र्याचा व्यवसाय वगैरे करतात ते करतील. because पत्र्याला he may काय? not have any idea. आणि त्याला काही कल्पना नसणार आहे जो पत्रेवाला आहे त्याला. My God is a goldsmith. अरे माझा देव सोनार And we आहे are gold of God. आणि आपण देवाचं सोनं आहोत. Amen. भट्टीत टाकून कोण राख करणार आहे का तो आपली? Third point. 3, God walks with you in the fire. त्या आगीत देव तुझ्या सोबत चालत आहे. When you walk through the fire, जेव्हा तू आगीतनं चालशील you will not be burned. तेव्हा तू जळणार नाहीस. Fire may surround you, आणि ती आग तुला घेरेल, but it won't scar your face. पण तुझ्या चेहऱ्यावरती कुठे काही वण येणार नाही. Amen. आमेन. Your faith is fireproof. आणि तुझा जो विश्वास आहे ना त्याला ती आग नाही चालत. त्या विश्वासावर आगीचं काही चालत नाही. Your faith can be fireproof. तुझा जो विश्वास आहे तो फायरप्रूफ आहे. That's why you have to increase your faith. म्हणून विश्वास वाढवायचा. The more you increase your faith, जेवढं देवावरचा विश्वास तू वाढवशील ना you will become fireproof. तेवढं तुझ्या विश्वासावरती त्या आगीचं काही चालणार नाही. पहिलं तर तुम्ही लोकांना देवावरती जरा विश्वास जास्त ठेवा. Amen. आमेन. God never said you won't go through the fire. देव असं बोललेलाच नाहीये की तुला कधी त्रास होणार नाही, तू आगीतनं जाणार नाही का तू जलातनं जाणार. देव असं बोलला नाही. It will happen. त्रास होणारच If आहे. it has not happened, praise God. अजूनपर्यंत झाले नाही, मला कधीच त्रास झाले नाहीत. मग देवाला धन्यवाद द्या. Praise God. देवाला धन्यवाद. Thank Him more. अजून देवाचे आभार माना. मग तुम्ही Pray more. अजून प्रार्थना करा. मग तुम्ही Do some work in the church then चर्च मध्ये अजून काहीतरी काम हातात घ्या. मग तुम्ही to show appreciation. कौतुक दाखवायला की मला अजूनपर्यंत कधी काही त्रासच झाले नाहीत. Amen. आमेन. I know fire is scary, water is scary, मला माहितीये ना आग पाणी आपल्याला भीती घालतं, but God is greater. पण देव त्याहूनही महान आहे. God is greater. देव त्याहूनही महान आहे. Sometimes कधी-कधी the fire may burn things around you, ती आग तुझ्या अवतीभोवतीच्या गोष्टी जाळेल, but will not come near you. पण तुझ्या जवळ नाही येणार. Amen. प्रोहिबिटेड एरिया इधर नहीं आने का. Say, प्रोहिबिटेड एरिया डोंट. it will not. Like Shadrach, Meshach and Abednego. शद्रक मेषक अबेदnego It was around them, त्यांच्या अवतीभोवती होतं. and the people who threw them also got burnt. आणि ज्या लोकांनी ह्यांना हात फेकलं तेही जळले. I mean, can you imagine that? अंदाज लावा ना तुम्ही, कल्पना करा, चित्र रंगवा. ज्यांनी या तिघांना धरलं आणि आगीच्या भट्टीत फेकलं
ते जळले, They died. ते मेले. They must have been from far, they must have thrown. आणि लांबूनच फेकलं असेल ना त्यांना, कोण असं भट्टीच्या जवळ जाऊन फेकणार आहे. But there also they got burnt. पण तिथेही ते जळून मेले. To show you तुम्हाला दाखवायला that it was not paper fire, it was real fire. ती काय कागदाची आग नव्हती, खरी खुरी आग होती ती. See? Amen. Otherwise some people will say, नाही तर काही लोक म्हणतील no, that was not real fire. ती काय खरी आग नव्हती. Yeah, but somebody died also. अरे पण मेले हे जण, हे जे त्यांना टाकत होते आतमध्ये ते मेलेले आहेत. Amen. पण ते जे आत गेले ते नाही मेले. And Bible says, बायबल म्हणतं King Nebuchadnezzar looked inside नबुकदनेस्सर राजाने आत पाहिलं, and he saw 4 men walking. त्याला 4 लोक चालताना I don't दिसले. know why they were walking. We have to really ask the Lord. 4 लोक चालताना का दिसले आगीच्या भट्टीत माहित नाही, प्रभूला जाऊन विचारावं लागेल. See, sometimes you need to ask some very curious questions. कधी कधी देवाला असे काही प्रश्न आपण जाऊन विचारायला हवेत Why they were walking की around? आगीत all ते 4? चालत का होते. I mean, walking means what they were doing. आगीत चालून करत काय होते ते लोक. I mean, they were seeing the flames, how म्हणजे wonderful it is. or आग what, I बघत don't होते know. का, किती छान आहे आग, किती छान आहे असं म्हणत होते का. Because King Nebuchadnezzar said, I saw 4 men walking. कारण नबुकदनेस्सर राजा म्हणाला मला 4 जण चालताना दिसतात. Actually, you will be standing in the flames, तुम्ही आगीमध्ये उभे राहाल ना, चालतंय कोण or आगीत, shouting or किंवा screaming. or- ओरडाल किंवा काहीतरी असा गदारोळ माजवाल. Walking means they were so much at peace. It was शांतपणे like AC चालणार room कोण आहे there for आगीत, them. पण ते शांतपणे आगीत चालत होते. And he said, आणि म्हणाला 3 of them are human beings, 3 जण तर मानव आहेत, आपणच फेकले. but one looks like God, एक देवासारखा दिसतोय, like Son of God. एक देवाच्या पुत्रासारखा दिसतोय म्हणाला. An unbeliever saying, अविश्वासू माणूस बोलला, one looks like the Son of God. एक देवाच्या पुत्रासारखा दिसतोय. अविश्वासू राजा बोलला. They came out not even smelling of smoke. आणि मग ते बाहेर पडले, काही आगीचा वास नाही, काही नाही, काही नाही त्यांच्या अंगाला. See, God didn't put out the fire, देवाने आग नाही बंद केली, but He walked with them. पण देव म्हणाला तुमच्या सोबत मी येतो, चला. See, that is the सारे beauty. मिलके ट्रबल से जाएंगे, प्रभु बोलता है. आमेन. That is a family get together. त्याला म्हणतात हा ये हो गई फॅमिली गेट टुगेदर. चला. अग्नी में Don't worry, we will all walk 3 मुलं आणि together. त्यांचा बाप देव, ये फॅमिली गेट टुगेदर हो गई. फॅमिली गेट टुगेदर. Like Moses was at the burning bush, जसं मोशे त्या जळत्या झुडपापाशी होता, he saw the fire. त्याने आग पाहिली. The fire was really burning the bush. आग होती ती, म्हणजे आग लागलेलीच होती त्या झुडपाला. It was burning, झुडूप जळतंय but it's not consumed. पण राख नाही होत आहे. The same kind. तसंच Bush was burning, but not consumed. झुडूप जळतंय पण राख नाही झाली. See, एवढे bush त्रास. is not the fire is not outside the bush. ती आग काही झुडपाच्या बाहेर लावली नव्हती ना, It's there on the आग tree. झुडपाला लावली होती. Like in some movies, they show somebody burning, the fire is far away. जसं पिक्चर मध्ये दाखवतात ना की कोणीतरी जळतंय पण ती आग फार लांब And असते. so when you take it at a particular angle, you feel as though that person is पण burning. एका विशिष्ट अँगलनी जर All सगळं the शूटिंग tricks. केलं तर असं वाटतं की नाही हा माणूसच जळतोय. See, but But- no trickery with God. देव नाही असं करत. You said you burn him, but he will not be consumed. तुम्ही जाळा त्याला, तो नाही भस्म होणार. Amen. देव असं म्हणतो की त्या झुडपाला आग लागली ते जळते पण राख नाही होणार. He will make you to burn, but he will see that you are purified by the same fire also. तशी देव तुला आग तर लावेल पण त्या आगीतनं तू शुद्ध होऊन बाहेर पडशील ही जबाबदारी देव घेईल. Amen. कारण सोन्याला आगीत राख व्हायला टाकत नाहीत, त्याची किंमत वाढवायला उसको भट्टी में डालाय. And Peter also was tested by fire. आणि पेत्राची पण पारख झालीच ना. He says it in 1 Peter 1:6-7. 1 पेत्र 1:6-7. Your faith is being tested like gold in fire, but this test shows your faith is real. तुमचा जो विश्वास आहे तो आगीच्या भट्टीमध्ये पारखायला टाकलेला आहे, पण या कसोटीतनं दिसतंय की तुमचा विश्वास खरा आहे. See, how will God know that your faith is real? देवाला पण कसं कळायचं ना, आपण एवढं म्हणतो आम्ही बिलीवर आहे, आमचा विश्वास आहे, आम्ही बिलीवर आहे, आमचा विश्वास. देवाला कसं कळायचं आपला विश्वास खरा आहे. Faith has to be tested. आपल्या विश्वासाची पारख तर झाली पाहिजे बेटा, बोलण्यात काही नाही. Otherwise, that is not faith. नाही तर त्याला विश्वास म्हणत नाही. बाकी बोलणे में कुछ रखा नाही बेटा. See, fire is not the end, it's the proof. आणि आग काही Of your अखेर faith. नाही, तो पुरावा आहे. See, it's the proof of your faith. तो पुरावा आहे. आग तुझ्या विश्वासाचा पुरावा आहे. And so Amen. God uses fire to show that your faith is stronger than the flame. तर देव आग वापरतो तुझा विश्वास त्या आगीपेक्षा जास्त प्रबळ आहे, बलवान आहे हे सिद्ध करायला. When your faith is stronger than the flame, you will आणि not be burnt. तुझा विश्वास त्या आगीपेक्षा जास्त बलवान राहिला की तू जळणार नाहीस, See? राख होणार नाहीस. But your faith has to be definitely more stronger than the पण storm. विश्वास तुझा त्या वादळापेक्षा मोठा असायला लागेल. Amen? Amen. And so don't be afraid. तर घाबरू नका. The Lord goes with you. देव तुझ्या सोबत आहे. He said, I will never leave you, I will never forsake देव you. म्हणालाय मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार See, नाही.
That's what he told in Isaiah 41 verse 10 to यशया Jacob. 41:10 मध्ये याकोबाला देव असंच बोललाय. Amen. 41:10 यशया. Even in Psalm 66 verse 12, आणि तसंच स्तोत्रसंहिता 66:12 सुद्धा देव बोललाय. David said, दावीद बोललाय, we went through fire and water, आम्ही आगीतनं आणि पाण्यातनं गेलो, but you brought us to a place of safety. पण तू आम्हाला सुरक्षित जागी आणलंस. See, he didn't say we were about to go through the fire and through the water, but you stopped our feet. तो असं नाही म्हणाला स्तोत्रसंहिता 66:12 मध्ये की तू जवळजवळ आम्हाला आगीच्या आणि पाण्याजवळ आणलं आणि तिथेच थांबवलं. नाही, तो म्हणतो अग्नीतून आणि पाण्यातून मी चालून गेलो, पण तू आम्हास बाहेर काढून समृद्धीत आणले. Say, let the fire be hot. तशी आग असू दे गरम. I mean, fire has to be hot if आगच the आहे dross ती. has to come out. आग गरमच असायला पाहिजे ना, जर अशुद्ध धातू बाहेर पडायचे तर अशुद्धता आपल्यातली बाहेर पडायला आग पण तेवढी गरम पाहिजे. Praise God. है ना. फ्लेम बढ़ाओ. See, you may feel the heat, आणि तुम्हाला ती आग जाणवेल, but you'll come out without a smoke. पण तुम्ही याल बाहेर अजिबात कुठेही त्या आगीचा गंधही न येता. The hotter the flame, जेवढी ती आग जास्त पेटलेली, the closer the presence of God with you. तेवढं देवाचा सहवास जास्त तुझ्या जवळ असेल. आमेन. You know, when a child is very healthy, तुम्हाला माहिती आहे एखादं लेकरू जेव्हा फार आरोग्यवान असतं, the mother does not draw the child close. तेव्हा आई त्या लेकराला फारसं जवळ घेत नाही. But when the child is sick, पण ते लेकरू जर आजारी असेल the mother is the closest. तर आई एकदम जवळ येते. Amen. येते. Fourth point. आई येते. 4. His presence is stronger than any pain. त्याचा सहवास कुठल्याही वेदनेपेक्षा बलवान आहे. His presence is stronger than any flame. येशूंचा सहवास कुठल्याही आगीपेक्षा बलवान आहे. I am the Lord your God, your Savior. मी तुझा प्रभू परमेश्वर तुझा तारणार आहे. Isaiah 43 verse 3. यशया 43:3. So you are not walking with just anyone. तर तुम्ही असंच कुणाबरोबरही चालत नाहीये. You are walking with the Almighty. एक लक्षात ठेवा, आपण बिलीवर आहोत. सर्व सामर्थ्यवान देवासोबत आपण चालतोय. Say, the one who controls the whole earth. संपूर्ण पृथ्वीचा ताबा ज्याच्या हातात आहे, The one, त्याचा हात माझ्या हातात आहे. the one who created the whole world. ज्याने संपूर्ण पृथ्वी निर्माण केली. Amen. Amen. And so when fire comes तर आग जेव्हा येते, and storm comes, वादळ जेव्हा येतं, God is walking with you. देव तुझ्या सोबत चालत आहे. No pain is greater than his presence felt. कुठलीही वेदना त्याच्या सहवासापेक्षा मोठी नाही. त्याचा सहवास जास्त जाणवतो, मग वेदना जाणवत सुद्धा नाहीत. Are you getting me? कळतंय का? Sometimes when you are sick, you want your parents to be next to you. कधी कधी जेव्हा तुम्ही आजारी असता, तुम्हाला असं वाटतं की माझे मम्मी डॅडी माझ्या शेजारी And when असावे, they sit next to you, आणि ते तुमच्या शेजारी बसले you feel a little lighter in की pain. तुम्हाला थोडंसं हलकं वाटतं, वेदना जरा कमी झाल्यासारख्या वाटतात. Amen. आमेन. And so many times तर अनेक वेळा in trouble, त्रासात just say, Lord, sit next to me. फक्त म्हणायचं, प्रभू येऊन माझ्या शेजारी बस, I'll feel better. मला बरं वाटेल. See, आमेन. you will feel better. तुम्हाला बरं वाटेल. Because God is bigger than what you feel. कारण तुला जे वाटतं त्याहूनही मोठा आहे देव. And Bible says बायबल in म्हणतं the book of Hebrews, इब्रीकराच्या पुस्तकात, God is bigger than your heart. परमेश्वर तुझ्या हृदयापेक्षा मोठा आहे. And so his presence does not just comfort you. तर देवाचा सहवास फक्त तुला सांत्वन देतो एवढंच नाही, It conquers the fear. तर तुझी जी भीती आहे त्याच्यावर मात कर. It conquers the grief that you have. आणि जे दुःख तुला वाटतंय ना त्याच्यावर विजय देतो. It conquers the loss you are going through. ज्या नुकसानातनं तू जातोय त्याच्यावर तुला विजय In देतो. other words, दुसऱ्या शब्दात Jesus is saying, येशू म्हणतात, my son, my daughter, माझ्या मुला माझ्या मुली, you don't need to walk alone in this pain. तू या वेदनेत एकटं चालायची गरज नाही. See? Because Bible says, कारण बायबल म्हणतं in all the afflictions he was afflicted. त्यांच्या सगळ्या त्रासांमध्ये त्यालाही त्रास झाला. See? That is God. हा देव आहे. आपल्या सगळ्या त्रासांमध्ये त्यालाही त्रास होतो. Amen. Like Bible says बायबल म्हणतं in Genesis 39 verse 21, उत्पत्ती 39वा अध्याय आणि त्यातलं 21वं वचन, when Joseph was in prison, योसेफ जेव्हा तुरुंगात होता he was in much pain त्याला फार वेदना होत्या. because of his brothers. त्याच्या भावंडांमुळे तो किती त्रासातनं गेला. सगळे भाई,
But the Lord was with Joseph पण प्रभू योसेफा संगती होता and showed him kindness. आणि प्रभूने त्याच्यावर दया केली. See, his presence shows kindness. देवाचा सहवास दया दाखवतो. His presence shows comfort. देवाचा सहवास सांत्वन देतो. His presence shows strength. देवाचा सहवास शक्ती देतो. Amen. Amen. Because Joseph was betrayed by his family. कारण योसेफाला त्याच्या सख्या भावांनी आणि फॅमिलीनी दगा दिला He was lied about आणि खोटं बोलले त्याच्याशी and he was locked in the prison. आणि तुरुंगात डांबलं त्याला. But even there, तिथेही in the prison, God gave him favor. तुरुंगात सुद्धा देवाने त्याला अनुग्रह दिला. God gave him strength. देवाने त्याला शक्ती दिली. God gave him purpose. देवाने त्याला संकल्प दिला. Amen. आमेन. His pain led him to promotion. त्याच्या वेदना त्याला बढतीकडे घेऊन गेल्या. Your pain will lead you to promotion. तुला दुखतंय ना, तुला त्रास होतोय ना बेटा, तुझ्या वेदना तुला बढतीकडे नेणार आहेत. And that's what Brother D.J.S. Dinakaran told me. ब्रदर डीजेस दिनकरन मला असंच म्हणाले होते. When I was beaten 2007, दिनकरन अंकल मला म्हटलेले, जेव्हा 2007 मध्ये मला मार बसला, माझ्या घरात घुसून लोकांनी मला मारलं, he said this pain will lead you to त्या promotion. दिनकर अंकल मला म्हणाले होते, या वेदना यातना तुला बढतीकडे नेणार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. See, pain will never win. वेदना कधी जिंकणार नाही. It may seem to win, आणि वेदना असं वाटेल की जिंकतायत, but पण God's presence will make you to win. देवाचा सहवास तुला जिंकायला लावेल. मेक शुअर यू हॅव जीसस इन युअर बोट. दॅट्स इट. Look at Hannah. हन्ना बघा, She was broken in heart, हन्नाचं हृदय तुटलं, in deep pain, इतक्या वेदना यातना की बास, crying bitterly. अशी रडते की याजकाला वाटलं बाई पिऊन आली. But after she prayed, पण प्रार्थना केल्यावर her face was no Oh. longer sad. तिचा चेहरा उदास नाही राहिला. The presence of God देवाचा सहवास removes a great amount of sadness from your face. फार मोठं दुःख सुद्धा आपल्या चेहऱ्यावरनं काढून टाकतो. जेव्हा आपण प्रार्थनेला बसतो, रिअली वेन वी सिट डाऊन टू प्रे, मग ते दुःख नाही दिसत चेहऱ्यावर. Many times, even Spurgeon said, when I get up from prayer, I still feel incomplete. येस, अनेक वेळेला चार्ल्स स्पर्जन सुद्धा म्हटलेले आहेत, मी प्रार्थनेहून जेव्हा उठतो मला तरी अधुरं वाटतं. Because we are meeting a person whom we cannot see. का आपण अशा व्यक्तीला भेटत असतो प्रार्थनेमध्ये की जो दिसत नाही आपल्याला. See, but that should not disappoint us. पण त्यातनं आपण नाराज नाही व्हायचं. We walk by faith, आपण विश्वासाने चालतोय ना, not by sight. आपण दृष्टीला दिसतं त्याने चालत नाही. So Hannah, हन्ना, her womb was closed, तिचं पोट बंद, ओटी पोट बंद, Her heart उदर was बंद, crushed. हृदय तिचं चुरडलेलं, but in prayer, पण प्रार्थनेत God met her. देव तिला भेटला He showed her, आणि देवाने तिला दाखवलं, my presence is enough for her. माझा सहवास तुला पुरेसा आहे हन्ना. He gave her such a peace आणि अशी शांती दिली तिला that she could eat better before having a child. की तिला संतानही होण्या अगोदर ती व्यवस्थित जेवू पण शकली. Before the promise came to म्हणजे be काय, fulfilled, अभिवचन पूर्ण होण्या अगोदर ती she ate व्यवस्थित and drank. अगदी छान जेवून घेतलं. But before prayer, she could not eat or drink. पण प्रार्थनेच्या अगोदर तिला खायला प्यायला होत नव्हतं. That is the power of prayer. प्रार्थनेनंतर बघा, हे प्रार्थनेतलं सामर्थ्य आहे की प्रार्थना झाली तिची, तिने प्रार्थना केली, हृदय मोकळं केलं देवासमोर आणि मग खाऊन पिऊन घेतलं. When you get into the presence of God, जेव्हा तुम्ही रिअली देवाच्या सहवासात जाता, your grief is minimized, दुःख कमी your होतं, pain is minimized, वेदना कमी होतात your strength increases, आणि ताकद your वाढते, confidence increases. विश्वास वाढतो की नाव कम व्हॉट मे, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप. I'm telling you, try it, you will know it. मी सत्य सांगतो, कधी प्रयत्न करून बघा, तुम्हाला कळेल. Say, Bible says her countenance was no more sad. आणि बायबल म्हणतं मग हन्नेचा चेहरा उदास राहिलाच नाही. Just one prayer did the miracle. एक प्रार्थना जी तिने केली त्यातनं चमत्कार झाला. God's presence healed the heart before he answered her देवाच्या request. सहवासाने तिच्या हृदयाला आरोग्य देऊन टाकलं. प्रार्थनेला उत्तर द्यायच्या अगोदर, Say, मुलगा व्हायच्या अगोदर देवाने तिचं हृदय बरं करून टाकलं. I mean, that is powerful, isn't it? हे सामर्थ्यवान आहे ना, हे सामर्थ्यवान आहे. असं करणारा देवच It is असावा. only, it has to be God. देवच असायला हवा असं So, करणारा. always keep his presence. तर नेहमी देवाचा सहवास तुम्ही बाळगा. Moses said, if your presence does not go with us, I will not go. मोशे म्हणाला ना, तुझा सहवास आमच्या सोबत गेला नाही तर मी जाणार नाही. तव सहवास घडावा, क्षणभर विरह नसावा. Romans 8:18, Paul says, रोम करा 8:18 पॉल म्हणाला, the pain now is nothing compared to the glory coming later. रोम करा 8:18 पॉल म्हणतो की आता या ज्या वेदना होत आहेत, चिमटे बसतायत, ते काही नाहीये. नंतरून जो गौरव मिळणार आहे तो फार मोठा आहे. तुमच्या भाषेतला वो बहुत भारी है, ये कुछ नहीं. ते फार भारी आहे, हे काही नाहीये. And that's why Paul let the thorn remain in his flesh. आणि म्हणून पॉलने तो काटा आपल्या देहात राहू दिला.
He said, with the thorn I will work for God. पॉल म्हणाला त्या काट्यासकट मी देवाचं काम करीन. With the thorn I will rejoice. त्या काट्यासकट मी आनंद करीन. With the thorn I will sing. त्या काट्यासकट मी गाईन. With the thorn I will start worshiping God. त्या काट्यासकट मी देवाची आराधना करत With राहीन. the thorn I will preach the त्या gospel. काट्यासकट मी उपदेश करत राहीन. All with the thorn. सगळं त्या काट्यासकट. If he could do with the thorn आणि काट्यासकट जर पॉल करू शकला, so much, इतकं करून गेला how की much जेवढं more कोणी we केलं could नाही. do without the thorn. आपल्याला काट्याशिवाय किती सारं करता आलं पाहिजे. See, the thorn can be anything in your life. आयुष्यामध्ये काटा म्हटलं तर काही असू शकतं. Your lack, your need, तुला पडणारी उणीव म्हणा, काही गरज Your म्हणा, sickness, your आजार disease. म्हणा, काही रोग म्हणा, whatever. काही असू शकतं. त्या काट्यासकट पॉलनी एवढं केलं. Imagine a child एखादं लेकरू walking through a storm, समजा वादळातनं जात आहे, scared and soaked, घाबरलंय, भिजलंय, but पण she holds the hand of the Father. तिनं बापाचा जर हात धरला, The storm may rage also, ते वादळ अजून खवळेल, but still the fear fades away. पण भीती निघून जाते. Why? का? Because she is not alone. कारण ती एकटी नाही आता. My dad also is walking in the rain. माझे वडील माझ्या सोबत चालतायत. Right? मेरा But बाप मेरे साथ है. if she was walking alone जर एकटी चालली असती and the father is behind her आणि वडील पाठीमागे असते and says, okay, walk my child, I am looking at you. आणि म्हणाले असते की चाल बेटा, मी आहे तुझ्याकडे, माझी नजर आहे, My eyes are upon you. माझे डोळे तुझ्यावर आहेत, Still the child will be little तरी ते scared. लेकरू घाबरलं असतं. But if the father walks with the पण child, जर बाप त्या लेकराबरोबर चालायला लागला the child feels so much तर comfort. त्या लेकराला किती बरं वाटतं ना. And that's what God does in our pain. देव आपल्या वेदनेत असं करतो. Say, आपण त्याला म्हणतो देवबाप. He बाप आहे. stays very close. फार जवळ राहतो आपल्या. So be sure, तर खात्री बाळगा, he may not remove the storm, तो वादळ नाही काढणार, but he stays with you. पण तुझ्या सोबत राहील. Your pain may be loud, तुझ्या वेदना असतील खूप, but his presence speaks louder. पण त्याचा सहवास अजून जास्त जोरात बोलेल. You may feel weak also, तुला अशक्तही वाटेल कधी कधी, but be sure that you're walking with the Almighty God. पण एक खात्री बाळग की तू महान देवासोबत चालतोय. Say, you may also be broken, तू तुटशील सुद्धा, but his hand still holds every piece of you. पण त्याचा हात तुझ्या प्रत्येक तुकड्याला धरून आहे. Every piece of you. तू तुटशील, तुझे तुकडे होतील, पण तुझ्या प्रत्येक तुकड्याला त्याचा हात धरून आहे. You may feel hurt, तुला वाटेल वाईट कदाचित, but if you walk alone, you will feel more hurt. पण एकटा चालला तर अजून वाईट वाटेल. येशूंना घेऊन चाल. Pain can press you down, वेदना तुला अगदी चुरडू शकतात, but my God will lift you up. माझा देव मात्र तुला उचलेल, He will strengthen you. तुला ताकद देईल. I have seen women smiling, मी बघितलंय बायका हसतमुख जगतात, and some feel they have no trouble, आणि काहींना असं वाटतं त्या बायकांना बघून की ह्यांना काही त्रासच नाही, but they have loads of trouble. पण त्यांना खूप त्रास असतात. But if they are smiling, पण जर त्या हसतमुख आहेत it is the strength of God. तर ती देवाने दिलेली ताकद आहे. It's the presence of God. तो देवाचा सहवास आहे. त्या Amen. हास्यामागचं गुपित तुम्हाला माहित नाही. Wounds can be there, जखमा असू शकतात, but no wounds will win over you. पण जखम तुला जिंकणार नाहीये. No lack will win over you. कुठलीही उणीव तुला जिंकणार नाही. You are always higher. नेहमी तू उंच असणार. Amen. Amen. Praise God. देवाला He धन्यवाद. will hold you even when your heart feels heavy. तुझ्या हृदयाला जरी जड जड वाटलं ना, तो तुला धरेल. My God doesn't just see your pain, माझा देव फक्त तुझ्या वेदना बघतो एवढंच नाही, He has experienced pain. त्याने अनुभव घेतलाय ना वेदनेचा. And He knows what pain is. त्याला माहितीये वेदना काय असतात. See, there are gods who have not experienced pain. काही देव असे आहेत ज्यांनी वेदना अनुभवलेल्या नाही. And I praise God आणि मी देवाला धन्यवाद देतो that God became man. की देव मनुष्य रूप धारण करून आला. If God had not become man, जर देव मनुष्य रूप धारण करून आला नसता, my complaint would be, माझी तक्रार अशी असती, what you know about pain? तुला काय माहिती वेदना म्हणजे You are काय, sitting on the throne. तुला काय माहिती आम्हाला होतात ते त्रास काय, तू बसलाय सिंहासनावर. And God knew आणि देवाला माहिती होतं that somebody like Peter will talk like that. पीटर सारखं कोणीतरी आगाऊपणे असं बोलणार. And so, म्हणून He sent His only Son, Jesus Christ. देव म्हटला तू हुशार, मी अति हुशार, मैं जीसस को भेज रहा हूं. And so He has gone through it all. तर येशू सगळ्यातनं गेलेत ना, And He knows the pain. आणि येशूंना वेदना ठाऊक आहे. Praise God. वेदना तुझ्या पाहुनी आलेत कंठ भरूनी ना. His comfort always burns brighter. त्याचं सांत्वन नेहमी प्रखर चमकतं. You know, in the world, everything breaks us. तुम्हाला माहितीये ना, जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला तोडते. So many things break us. अशा अनेक गोष्टी आहेत या जगात ज्या आपल्याला तोडतात. But my God builds you in the same place. पण माझा देव त्याच जागी तुला बनवतो. Say, आमेन. when pain increases, my God increases in His manifestation. वेदना वाढल्या की देव त्याचं प्रदर्शन आणि प्रगटीकरण पण वाढवतो. Praise God. जेवढा त्रास तेवढं देव जास्त जवळ येतो. Amen. आमेन.
I may walk with wounds. आणि मी जखमा घेऊन चालत I may असेल, walk with scars. माझ्यावर कदाचित वण तुम्हाला दिसतील, But my God walks with me. पण माझा देव माझ्या सोबत चालत आहे. Amen. Amen. Praise God. देवाला His धन्यवाद. voice is stronger than the scars. देवाची वाणी त्या जखमांपेक्षा जोरात बोलते. He is the balm of Gilead. तो गिलादातला मलम आहे, And once he puts that balm, आणि तो मलम त्याने तुला लावला that pain no more feels pain. की त्या वेदना वाटत नाहीत आणि त्या वेदना राहत नाही. Praise God. हालेलुया. I've got about 7-8 points. 7-8 मुद्दे आहेत माझ्याकडे. I will share it coming week. येत्या रविवारी सुद्धा मी हे बोलीन. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Master. What can I say, Lord? देव बाप्पा, तुला धन्यवाद. मी काय बोलणार तुझ्या समोर? You have shut our mouth. आमची तोंडच तू बंद केलेली आहेस. No काय more grumbling. बोलती बंद आहे, तक्रार एकही नाही आहे. I cannot complain आय हॅव नो कंप्लेन्स. मी कंप्लेन करू शकत नाही. because you said I am with you. कारण तू म्हटलास तू माझ्या सोबत आहे, माझी काही तक्रार नाही. I have no complaints. तू माझ्या सोबत राहा, माझ्या काही तक्रारी नाहीत. तू मला सोडू नको, मी मरीन. In all your troubles, तुमच्या सगळ्या त्रासात, in all your pain, तुमच्या सगळ्या वेदनेत, in all your storms, तुमच्या सगळ्या वादळात, in all your fire. तुमच्या सगळ्या आगीत, And I know you are all walking in it. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळेजण आयुष्यात त्रासांमधून जाताय. आय नो इट. I know every one of you is walking. मला माहिती आहे तुमच्यातला प्रत्येक जण आगीतनं, पाण्यातनं, त्रासातनं जात आहे. Some of you may confess, some of you may not. तुमच्यातले काही लोक मला बोलून सांगतील, तुमच्यातले काही लोक मला नाही सांगणार. But you are in it. पण तुम्ही त्या त्रासात आहात, मला माहिती आहे. But God is talking to you this पण morning देव तुझ्याशी आज सकाळी बोलत आहे that I am with you. की in मी that तुझ्या storm. सोबत आहे. A त्या little more वादळात patience is required. थोडासा धीर गरजेचा A आहे. little more faith is required. थोडासा जास्त विश्वास गरजेचा आहे. And that's enough. तेवढं बास आहे. He will see you through. तो तुला बार नेईल. Some of you are almost at the entrance and coming out of it. तुमच्यातले काही जण जवळजवळ प्रवेशद्वारापाशी आलेले आहेत. You are coming out of it. बाहेर पडतायत. God will take you out देव तुम्हाला बाहेर आणेल, very soon. फार लवकर आणेल. आमेन. Bible says, बायबल म्हणतं no man plows the whole day. कोणीही मनुष्य संपूर्ण दिवसभर नांगरत नाही. There is a time of sowing एक वेळ असते, पेरायची पण एक वेळ असते, and there is a time for harvesting also. आणि कापायची सुद्धा एक वेळ असते, आणि ती येते बर का. So no man will keep on plowing. तर कोणी माणूस सारखं नांगरत राहत नाही. In other words, दुसऱ्या शब्दात your back will not be plowed the whole day. तुझी पाठ दिवसभर नांगरली जाणार नाहीये. It will lose its purpose. नाही तर मग संकल्पच त्यातनं नाहीसा होतो ना. The earth will lose its purpose if you keep on plowing for 2 months. त्या जमिनीला, त्या मातीला 2-2 महिने तुम्ही नांगरत राहिला तर त्या मातीचे संकल्प संपतात रे. त्या मातीतनं आपल्याला हंगाम काढायचा आहे. In the same way, तसंच आहे हे. God is trying to remove a harvest out of you. देव तुझ्यातनं हंगाम काढायचा प्रयत्न करतोय. The plowing on your back तुझ्या पाठीला जे नांगरत आहेत ना, is because He wants to sow the seed of blessing. त्याच्या मागचं कारणच हे आहे की देवाला त्या नांगरलेल्या पाठीवर आशीर्वादाचं बीज पेरायचंय. He allows the Satan देव सैतानाला परवानगी देतो to plow you तुला नांगरायची, so that He can bless you further. अशासाठी की पुढे तो तुला आशीर्वाद देऊ शकेल. Because कारण we cannot change without the plowing. ती नांगरणी झाल्याशिवाय आपण बदलू नाही शकत. नाही, We cannot change. नाही बदलू शकत. And to some of the things that are happening in your life, तर काही गोष्टी ज्या तुमच्या जीवनात घडतायत ना, have patience, जरा धीर धरा, wait upon the Lord. थांबा जरा प्रभू चरणी. He's going to bring you out of it. प्रभू तुम्हाला त्यातनं बाहेर काढणार आहे. Man cannot do it, मनुष्य नाही करू शकत, but Jesus can do it. येशू करणार आहेत. It may be difficult for you, अवघड जाईल तुला, but it's not difficult for Him. पण देवाला नाही. आय सी सम पीपल क्राईंग. Yes. Yes. Even for your tears, there are limits. तुमच्या अश्रूंना पण मर्यादा आहे बेटा. वो तुझे हमेशा रोने नहीं देगा. Your pain has limits. वेदनेला पण एक Your मर्यादा आहे, suffering has limits. त्रासांना पण एक मर्यादा आहे. That's why Bible keeps on saying, it came to pass, it came to pass, it came to pass. म्हणून बायबल नेहमी म्हणतं असे घडले की, असे घडले की, असे घडले की. When God is involved, it comes to pass. आणि देव त्यात असला ना की ते घडून जातं. Amen. ते घडतच राहत नाही,
ते घडून जातं. If there are people who are completely shattered, काही लोक जर सध्याला असे आहेत अगदी विखरलेले, you are about to collapse, बस आता मी ढासळणार आहे, I want to pray for you. मला तुमच्यासाठी प्रार्थना करायची आहे. You can come up in front. तुम्ही पुढे या, I will pray मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन that God may increase the flood waters की देवाने पुराचं पाणी वाढवावं and keep your ark floating. आणि तुझं तारू मात्र त्यावर तरंगत ठेवावं. For some, काही ना He may bandage you with the balm of Gilead. कदाचित तो गिलादातला मलम लावून पट्टी बांधेल. For others, इतरांना He may give you His grace कदाचित तुम्हाला तो कृपा देईल, because the thorn is poking a lot. कारण की तो काटा तुला फार रुततोय. And that's why म्हणून He will give His grace, त्याची कृपा तो तुला देईल, He will give you His strength, त्याची ताकद तो तुला देईल that you may endure it for some more time. की तुला अजून थोडा वेळ ते सहन करता यावं. From your end, तुझ्या बाजूने have faith, विश्वास ठेव, have patience, धीर ठेव, talk to Him every day, देवाशी रोज बोल, take His presence wherever you go, देवाचा सहवास सगळीकडे घेऊन फिर. especially when you are in the storm. खास करून जेव्हा तू वादळात अडकलायस, More than your friends, you need Jesus. मित्रांपेक्षा जास्त तुला आता येशूंची गरज आहे. You don't need Job's friends. तुम्हाला योबाच्या मित्रांची आता गरज नाही. They will all become poor comforters. ते सगळे बिचारे सांत्वनहार, त्यांना सांत्वन पण देता येत नाही. You need Jesus. तुला येशूची गरज आहे बेटा. And these storms आणि ही वादळ, should make you more humble, या वादळातनं तू अजून जास्त नम्र व्हायचं, more receptive, अजून प्रतिसाद द्यायचा, कडू नाही व्हायचं आणि कडक नाही व्हायचं, more Godward. अजून देवात जवळ यायचं, मागे नाही जायचं. Are you getting me? कळतंय? Shall I pray? प्रार्थना करू. But before we pray, we will just have a worship song. प्रार्थना करायच्या अगोदर एक आराधनेचं गीत घेऊया. आमेन, आमेन. रूह की सूरत में यीशु अब आएगा. Glory to you, Lord God. Bless you. तहस नहस होगा, शैतान गिर जाएगा. Yes. हालेलुया. आमेन, आमेन. रूह की सूरत में यीशु अब आएगा. तहस नहस होगा, शैतान गिर जाएगा. Yes, Lord. Thank you, Jesus. Thank you, Father. Thank you, Jesus Christ. I give you the glory. Thank you, Jesus. Hallelujah. The Lord is present here. प्रभू या जागेमध्ये हजर आहे. And He is going to give you the comfort, the प्रभू तुम्हाला- strength, the healing, प्रभू तुम्हाला सांत्वन, ताकद, आरोग्य सगळं देणार the आहे. confidence, विश्वास, the grace कृपा that you require जी तुम्हाला गरजेची आहे. as you walk through the storm, जसं तुम्ही या वादातनं चालताय, as you walk through the fire. जसे या आगीतनं तुम्ही जाणार आहात, God is going to strengthen you. देव तुम्हाला शक्ती देणार आहे. God is going to be with you. देव तुमच्या सोबत राहणार आहे. Right now you will experience His presence with you. आता या वेळेला देवाचा सहवास तुम्हाला तुमच्या सोबत And जाणवेल. that's very important. तेच महत्वाचं आहे जास्त. You have to experience His presence. तुम्हाला देवाचा सहवास अनुभवायला आला पाहिजे. You know, T.D. Jakes said a beautiful thing. टी.डी. जेक्स, देवाचे महान सेवक, फार छान बोलले. When the disciples were in the drowning boat, येशूंचे शिष्य जेव्हा बुडणाऱ्या नावेत होते,
Jesus was sleeping at the stern, येशू कुशीवर झोपलेले and the disciples rushed to him and woke him up. आणि शिष्य येशूंकडे गेले आणि त्यांना जाग केलं. Don't you care that we are perishing? तुम्हाला काळजी नाही गुरुदेव, आम्ही मरतोय. Jesus mildly rebuked them. येशूंनी त्यांना हलकसं धमकावलं. Where is your faith? तुमचा विश्वास कुठे आहे? In other words, दुसऱ्या शब्दात they thought त्यांना वाटलं only Jesus' action is important. फक्त येशूंची कृती महत्वाची आहे. That whenever he acts, then they believe. की जेव्हा केव्हा येशू कृती करतील मग ते विश्वास ठेवतील. But they didn't believe in his presence. पण येशूंच्या सहवासावर त्यांनी विश्वास नाही ठेवला. His presence is as powerful as his action. येशूंचा सहवास येशूंच्या कृत्या एवढाच सामर्थ्यवान आहे. Whether he acts or not, येशू मग कृती करोत किंवा न करोत, he is God. येशू देव आहेत. And so many times अनेक वेळा we only believe when he acts. आपण येशूंनी कृती केली तरच विश्वास ठेवतो. We should believe because of his presence. येशूंच्या सहवासामुळे सुद्धा विश्वास So ठेवा. Jesus was telling Peter, तर येशू पेत्राला म्हणाले, my presence should have been enough for you to put your fear out. येशू पेत्राला जणू म्हणत होते की तुझ्यातली भीती काढून टाकायला माझा सहवास पुरेसा होता ना रे. I don't need to act. मी काय कृती करायची गरज नाही. And you don't have to see my miracles all the time to believe in me. आणि सारखं तू माझ्यावर विश्वास ठेवायला माझे चमत्कार पाहायची पण गरज नाही. My Jesus is as powerful even in his sleep as he is awake. माझे येशू जागे असताना जेवढे सामर्थ्यवान तेवढे झोपलेले असतानाही सामर्थ्यवान. Bible says बायबल म्हणतं his weakness is stronger than man's strength. देवाचा अशक्तपणा माणसाच्या शक्तीपेक्षाही मोठा आहे. His sleeping is stronger than his awaking. येशूंचं झोपणं ते जागे असतात त्यापेक्षाही जास्त सामर्थ्यवान In आहे. other words, म्हणजे Jesus was saying, येशू म्हणत होते my presence itself should have calmed your fear. माझ्या सहवासानेच तुझी भीती जायला हवी होती. मी आहे ना बोटीत तुझ्या, करून काय दाखवू, मी आहे ना नावेत तुझ्या. So believe in his presence. तर त्याच्या सहवासावर विश्वास ठेवा. Whether he has acted up till now in your life or not, तुझ्या आयुष्यात त्याने आतापर्यंत काम केलेलं असो किंवा नसो, his presence is important. तुझ्या आयुष्यात त्याचा सहवास आहे का नाही ते महत्वाचं His आहे. knowledge about you is important. आणि त्याच्याविषयीचं तुला ज्ञान आहे का नाही हे महत्वाचं आहे. Are you ready now? आता तयार आहात? I'm going to pray. मी प्रार्थना करणार आहे. My God, माझ्या देवा, your people are here this morning. तुझे लोक आज या सकाळी इथे आहेत. Father, you know बापा तुला ठाऊक आहे that they are going through the waters, through the storm, ते पाण्यातनं वादळातनं and जात through the आहेत, fire. आगीतनं जात आहेत. You know their condition तुला right माहिती now. त्यांची अवस्था आता काय आहे. They may not express it, आणि कदाचित ते बोलून दाखवणार नाहीत, but they are going through it. पण ते त्रासातनं जात आहेत जरूर. There are tears, अश्रू वाहत आहेत, there is pain, लोक रडतायत, लोकांना दुखतंय, there is sickness, वेदना आहेत, आजार आहेत, there is lacking. उणीव आहे, खूप त्रास आहेत, That pain is there. वेदना आहेत, देवबाप्पा यातना आहेत. It's only because of the word केवळ शब्दामुळे and the name of Jesus आणि येशू तुझ्या नावामुळे that is keeping them strong. हे लोक बलवान राहतात. Now, आता at this moment, या क्षणाला you have to make them to feel your presence. तू त्यांना तुझा सहवास जाणवून दे. Let them experience your presence. त्यांना तुझ्या सहवासाचा अनुभव येऊ दे. As Peter experienced the presence of Jesus जसं in the पेत्राला boat, येशूंच्या सहवासाचा अनुभव आला नावेत, in the same way, तसंच let them experience the presence of Jesus in their lives. त्यांना येशूंच्या सहवासाचा अनुभव आपल्या जीवनात येऊ Even दे. in this storm, या वादळात सुद्धा, even in this fire, या आगीत सुद्धा, you devil सैतानं who is making them to bring a fog before their eyes जो त्यांना आपल्या नजरेसमोर धुकं आणायला लावतो, of the presence of Jesus, येशूंच्या सहवासाला बघू देत नाहीये, live in Jesus' सोड name. त्यांना येशूंच्या नावामध्ये. Every doubting spirit, live in Jesus' name. शंका घेणारा आत्मा सोड त्यांना In the name of Jesus. येशूंच्या नावात. Putting wrong thoughts in their mind, live in Jesus' name. चुकीचे विचार त्यांच्या डोक्यात घालणारा आत्मा सोड त्यांना येशूंच्या नावात. The giving up spirit, I bind you in Jesus' name. आणि तो हार मारायचा आत्मा येशूंच्या नावात मी बांधतो त्यांच्या. Live in Jesus' name. येशूंच्या नावात सोड त्यांना. Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना let करतो, your presence be strongly felt by them. तुझा सहवास त्यांना बलवान रीतीनं जाणवू दे. And Lord, आणि प्रभू as much as possible, जेवढं होईल तेवढं, whenever it is possible, जेव्हा केव्हा शक्य आहे, remove them from this storm. त्यांना या वादळातनं बाहेर काढ. Remove them. त्यांना वादळातून बाहेर काढ. Lord, प्रभू after you walked with the 3 Hebrew children, तू 3 इब्री मुलांबरोबर चालल्यानंतर you brought them out. तू त्यांना बाहेर पण आणलं ना, You brought them out. तू त्यांच्या सोबत चालला,
पण बाहेर पण घेऊन आला. In the same way, तसंच you are walking with them. यांच्या सोबत तू चालतोय. Now bring them out. आता त्यांना बाहेर पण आण. Out of the flame. त्या आगीतनं बाहेर आण. Out of the flame. त्या आगीतून बाहेर काढ. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. Bring her close. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Bring them out of the flame. त्यांना त्या आगीतून बाहेर काढ. Bring them out of the storm. त्यांना त्या वादळातून बाहेर काढ. And let them experience victory. आणि त्यांना विजयाचा अनुभव येऊ दे. Let them know त्यांना कळू दे there is light after the tunnel. त्या बोगद्यानंतर प्रकाश येतोय. Let them know त्यांना कळू दे that the ark will land ते तारू पोचणार आहे and the earth will be dry. आणि पृथ्वी कोरडी होणार And आहे. once again they will offer offerings to God. आणि परत एकदा ते देवाला अर्पण चढवणार आहेत. Like Noah, नोहाप्रमाणे the deluge will end तो जलप्रलय संपेल and the ark will settle. आणि तारू स्थिर स्थावर In the होईल. name of Jesus, येशूच्या नावात let them know this truth, त्यांना हे Lord. सत्य कळू दे बापा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Every pain, सगळ्या वेदना every sickness सगळे आजार that is upon their lives, जे त्यांच्या जीवनावर आलेत I command you in Jesus' name. मी आज्ञा करतो येशूच्या नावात Leave. सोड त्यांना. Every kind of sickness go in Jesus' सगळ्या name. पद्धतीचे आजार निघून जाऊ देत. Every kind of pain go in Jesus' सगळ्या name. वेदना निघून जाऊ देत. Whatever afflictions you have got, ज्या काही त्रासातनं तुम्ही जाताय leave in the name of Jesus. सोड त्यांना येशूच्या नावात. Leave their bodies in सोड Jesus' name. त्यांचं शरीर येशूच्या नावात. And let them be healed in Jesus' आणि name. त्यांना आरोग्य मिळू दे येशूच्या नावात. Receive the healing. आरोग्य Come स्वीकारा. on, claim your healing. चला आपलं आरोग्य मागा. Claim your healing in आपलं Jesus' आरोग्य name. येशूच्या नावात Say, मागा. I'm healed in Jesus' म्हणा मी name. बरे Bring झाले her, bring येशूच्या her. नावात. Bring her in the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. The sickness has to go. तो आजार गेला The पाहिजे. pain has to go. त्या वेदना गेल्या Deliverance पाहिजे. has to come. सुटका आली In the पाहिजे. name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या Be नावात. free. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. All kinds of sickness सगळ्या पद्धतीचे आजार that are increasing जे वाढतायत but not decreasing, पण कमी होत नाहीये. I break it in Jesus' मी name. बांधतो ते येशूच्या नावात. All the troubles सगळे त्रास that are increasing जे वाढतच आहे but not कमी decreasing, होतच नाहीये. I break it in मी Jesus' name. बांधतो आज ते येशूच्या नावात. Be free in the name of Jesus. मोकळे व्हा येशूच्या नावात. Be delivered in the name of Jesus. सुटका पावा येशूच्या नावात. Give हालेलुया. them peace, Lord. त्यांना शांती दे प्रभू. Give them confidence. त्यांना विश्वास दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Praise God. देवाला धन्यवाद. Your ordeal will be over. तुमचा हा गदारोळ संपणार आहे. Just hold on for a time. थोडा वेळ तक धरून राहा. Even for your endurance, He gives you His grace. अगदी तुम्हाला सहनशीलतेसाठी आणि चिकाटीसाठी सुद्धा तो कृपा देतो. He gives His grace. कृपा देतो. Endure for some time. काही वेळ थोडस सहन कर. This ordeal will be over हा गदारोळ संपेल and you will have testimony time. आणि एक साक्षीची वेळ तुझ्या जीवनात येईल. God bless you. देव तुम्हाला Please be आशीर्वादित seated. करो. कृपया सर्वांनी खाली बसा.